नमस्कार नमस्कार मित्रांनो. नेट भेटच्या या टेक स्मार्ट सिरीज मध्ये मी सलील चौधरी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, इथे नो व्हॉइस अशी मला कमेंट दिसते. सो पहिल्यांदा मला कन्फर्म सांगा की तुम्हाला माझा आवाज येतोय, माझा व्हिडिओ दिसतोय, स्क्रीनवर स्लाइड्स दिसत आहेत. जस्ट ओके टाईप करा जर तुम्हाला ऑडिओ, व्हिडिओ आणि स्क्रीन बरोबर दिसत असेल तर. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही कमेंट केले त्याबद्दल. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नेट भेटच्या या टेक स्मार्ट सिरीज मध्ये. नेट भेटची मास्टर माइंड सिरीज जी आपण घेतलेली आहे, त्या मास्टर माइंड सिरीजच्या अंतर्गत आपला हा टेक्निकल गोष्टी समजून घेण्याचा विषय आहे. आणि आज आपण जे शिकणार आहोत मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्ही माझे खूप आभार मानाल. ओके, इतकं तुमचं काम मी सोपं करणार आहे, सुरळीत करणार आहे. आणि मी नाही करणार आहे, तर हे जे मी आज टूल तुम्हाला दाखवणार आहे, एक सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवणार आहे जे फ्री आहे बाय द वे. आणि ते टूल वापरून तुम्ही तुमची कुठल्याही टाईपची कामं स्ट्रीमलाईन करू शकता, सुरळीत करू शकता. बऱ्याच वेळेला काही मोठे प्रोजेक्ट्स असतात किंवा अगदी साध्या तुमच्या घरातल्या गोष्टी होत नाहीत, करायच्या राहून जातात. कोणी काय केलंय, किती केलंय ते कळत नाही. आणि या सगळ्या गोष्टींचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. तुम्ही कुठल्याही लेवलचे बिझनेसमन असा, तुमचं स्टार्टअप जस्ट नुकतं सुरू झालेलं असेल, 1% कंपनी असाल, 10% कंपनी असाल, 100% कंपनी असाल, तरी सुद्धा हे टूल तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुमचा बिझनेस B2C असेल, B2B असेल, प्रोजेक्ट्स बिझनेस असेल, कुठल्याही टाईपचा बिझनेस असेल, तरी सुद्धा हे टूल तुम्हाला उपयोगी ठरेल. तुमचा बिझनेस ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, तरी सुद्धा हे टूल तुम्हाला उपयोगी ठरेल. असं हे अतिशय जबरदस्त टूल आपण बघणार आहोत. आणि केवळ टूल बघणार फोकस नाही आहे, तर त्याचे प्रॅक्टिकल अप्लिकेशन्स बघणार आहोत, त्याच्या मागची थिअरी बघणार आहोत. आणि गोष्टी स्ट्रीमलाईन करण्यासाठी जो आपला मेंटल मेकअप पाहिजे, जो आपला काय म्हणतात त्याला, जर कुठल्याही गोष्टी करून घ्यायच्या असतील किंवा कम्प्लीट करायच्या असतील, तर त्याच्यासाठी जी शिस्त पाहिजे, ती शिस्त आपण कशी आणायची आहेत या टूलच्या साहाय्याने, ते सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. सो मित्रांनो, जस्ट टाईप रेडी इफ यू आर रेडी टू लर्न. टाईप रेडी जर ही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल, इंटरेस्टिंग असेल, तर रेडी असं टाईप करा कमेंट्स मध्ये. आणि मी तुम्हाला असं मध्ये मध्ये टाईप करायला सांगत जाईल, म्हणजे तुम्ही तिथे आहात पलीकडे मला कळेल आणि एक थोडा आपला संवाद चालू राहील. सुपर सुपर. सो नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने मला कळेल की आपली आजची ऑडियन्स कशी आहे, कोण आहेत, मुळात त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी बद्दलच्या गरजा काय, हे मला थोडक्यात समजून घ्यायचं आणि म्हणून मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. पहिला प्रश्न म्हणजे मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज करत आहेत? प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज म्हणजे जॉब असेल किंवा बिझनेस असेल. जर तुम्ही जॉब बिझनेस करत नसाल तर नो लिहा, जॉब किंवा बिझनेस करत असाल तर यस लिहा कमेंट्स मध्ये. मोस्टली सगळे प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज वालेच असतील, आय होप सो. पण जरी नसेल तरी हरकत नाही, कारण जे टूल तुम्ही शिकणार आहात ते तुम्ही भविष्यात कुठेही वापरू शकता. ओके, ऍज एक्सपेक्टेड बऱ्यापैकी यस आहेत, विच इज गुड. ओके, ओके, परफेक्ट. दुसरा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी, की तुम्ही आतापर्यंत तुमची जी कामं रोजची करायची आहेत किंवा जी प्लॅनिंगची कामं आहेत, ती तुम्ही कुठेतरी एखाद्या नोटपॅडवर करत असाल किंवा एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये करत असाल किंवा फोन मध्ये लिहत असाल, कम्प्युटरवर तुमच्या कुठेतरी एखादी शीट बनवली असेल, एक्सेल शीट वापरत असाल, गुगल डॉक्स वापरत असाल किंवा आणखीन काही टूल्स वापरत असाल, तर मला त्या टूल्सची नावं नाही ऐकायची आहेत. फक्त मला तुमच्यापैकी किती जण कामाची टू डू लिस्ट करून त्यानुसार कामं करतात हे जाणून घ्यायचे. सो जे टू डू लिस्ट वापरतात त्यांनी टू डू असं लिहा. जे लिस्ट टू डू नाही वापरत टू डू लिस्ट,
ते नो असं लिहा पुन्हा एकदा. टू डू नो किंवा टू डू यस टू डू नो असं लिहा. ओके, सरप्राइझिंगली बऱ्यापैकी नो उत्तर आलेली आहेत. म्हणजे बरेच जण आहेत जे टू डू लिस्टचा वापर करत नाहीत. विच इज क्राईम. प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर हा अपराध आहे की आपण कुठल्याही प्रकारचे टू डू लिस्ट, अगदी कागद पेन घेऊन त्यावर लिहिली तरी चालेल, पण टू डू लिस्ट वापरणं मस्ट आहे जर तुम्हाला खरंच प्रोडक्टिव्ह व्हायचं असेल. त्याचं कारण काय ते मी सांगणार आहे, पण सध्या तुमची उत्तर ओके. आय थिंक मी डिस्कनेक्ट झालो होतो. सॉरी फॉर दॅट. आणि मी परत एकदा कनेक्ट करतोय. एकच मिनिट द्या मला, मी कनेक्ट करतोय पुन्हा. ओके, आय एम रिअली सॉरी, मलाच माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला, पण मला एकदा कमेंट्स मध्ये लिहून सांगा तुम्हाला पुन्हा एकदा माझा ऑडिओ, व्हिडिओ आणि स्लाइड्स दिसत आहेत का. सॉरी फॉर द एरर. पुन्हा एकदा मला कमेंट्स मध्ये लिहून सांगा तुम्हाला ऑडिओ, व्हिडिओ दिसतोय का, आवाज येतोय का. कारण व्हिडिओची गरज नाही, तसं मी थोड्या वेळाने कॅमेरा बंदच करणार आहे. ऑडिओ क्लिअर आहे का, स्क्रीन दिसते का. ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू, थँक्स अ लॉट. आय डोंट नो काय प्रॉब्लेम झाला, पण डिस्कनेक्ट झाला होता. सो ओके ओके ओके, थँक्यू. सो मित्रांनो, एक प्रश्न माझा मगाशी तुम्हाला विचारायचा राहिला होता की जे टू डू लिस्ट वापरतात त्यांच्यासाठी, की तुमचं टू डू लिस्टच्या नुसार दिवसाच्या अखेरपर्यंत किंवा तुमची जी काही कामं तुम्ही ठरवलेली असतात होतात का. जर होत नसतील तर तुमच्या मते काय कारण असेल. थोडक्यात लिहा, एखाद ओळीत एखाद शब्दात लिहिलं तरी चालेल, पण टू डू लिस्ट नुसार कामं होतात का हे मला जाणून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता आवाज, आय होप आता बरोबर असेल आवाज. व्हेरी गुड. बऱ्याच जणांचं सरप्राइझिंगली बऱ्याच जणांचं उत्तर टू डू लिस्ट नुसार कामं होत आहेत असं आलंय, विच इज रिअली गुड. ओके ओके. सो मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो पहिल्यांदा, की टू डू लिस्ट आपण पेपरवर लिहितो किंवा एखादं बेसिक टू डू लिस्ट सॉफ्टवेअर जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये होतं काय, की आपण एक टास्क घेतो, तो टास्क जेव्हा पूर्ण होतो तेव्हा जाऊन त्याच्यावर पूर्ण झाला असं टिक मार्क करतो आणि तो टास्क आपल्या लिस्टमधून काढून टाकतो. पण दोन प्रॉब्लेम होतात रिअल लाईफमध्ये, खऱ्या आयुष्यामध्ये दोन प्रॉब्लेम होतात. पहिलं म्हणजे तो टास्क जो आहे तो ते जे काम आपण ठरवलेलं आहे टू डू लिस्ट मध्ये, त्या कामाचे अनेक आणखीन उपकामं म्हणू शकतो आपण त्याला. त्या कामाच्या अंडर आणखीन बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, ज्या सगळ्या तुम्हीच करायच्या नसतात, काही दुसऱ्यानी कोणी करायच्या असतात. त्यांचं झाल्यानंतर मग तुमचं काम पुढे चालू होणार असतं आणि त्याच्यामुळे ती टू डू लिस्ट मधलं ते टास्क अडकून राहतं. ओके, हा एक मेजर प्रॉब्लेम नॉर्मल टू डू लिस्ट मध्ये दिसतो. दुसरा मेजर प्रॉब्लेम टू डू लिस्ट मध्ये दिसतो तो म्हणजे समजा तुम्ही आजची कामांची यादी बनवली, सगळीच काय आपण दिवसभरात पूर्ण करत नाही, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती यादी करावी लागते. त्यातलं ते काम नाही झालं तर तिसऱ्या दिवशी पुन्हा करावे लागते.
आणि ते ट्रान्सफर करणं डे 1 मधून डे 2 मध्ये, डे 2 मधून डे 3 मध्ये ट्रान्सफर करणं हे फारसं होत नाही आणि त्यामुळे आपली कामाची यादी वाढत जाते पण कामं होत नाहीत. ओके. सो हे रिअल लाईफ प्रॅक्टिकल 2 प्रॉब्लेम आहेत. मला जाणवलेत. तुम्हाला जाणवत असतील तर येस टाइप करा आणि मग आपण पुढे सेशनला सुरुवात करूया. बरोबर की नाही? प्रॅक्टिकली हाच इश्यू येतोय आपल्याला. परफेक्ट, परफेक्ट. ओके. थँक मित्रांनो. सो त्याच्यासाठीच आपण डिजिटल प्रोडक्टिव्हिटी टूल बघणार आहोत आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट पहिल्यांदा त्या टूलकडे घेऊन जातो आणि त्या टूल बद्दल नंतर सांगतो. सध्या फक्त मी त्या टूलचं नाव तुम्हाला सांगतो आहे आणि कमेंट्स मध्ये नाव लिहून पण देतो आहे. सो तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही कदाचित याचं नाव ऐकलं असेल, कदाचित नसेल ऐकलं. जे टूल आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे ट्रेलो. TRELLO. ओके, हे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. ट्रेलो, TRELLO. ट्रेलो नावाचं हे सॉफ्टवेअर आहे. फ्री पण आहे, पेड पण आहे. आज आपण त्यातले फ्री फीचर्स बघणार आहोत आणि ते माझ्या मते पुरेसं आहे. ओके, फ्री फीचर्स पण. तुम्हा सगळ्यांना एकदा परत नाव सांगतोय. ट्रेलो, TRELLO. ट्रेलो. मी माझा कॅमेरा बंद करतो. फार मध्ये मध्ये येतोय आणि ह्याला थोडं झूम करतो. सो तुम्हाला बऱ्यापैकी आता दिसेल. ओके. सो मित्रांनो, ट्रेलो नावाचं हे सॉफ्टवेअर आहे. खूप जुनं आहे आणि जुनं आहे म्हणजे असं नाही की जुनाट आहे, कारण ते अपडेट करत असतात, अपग्रेड करत असतात आणि त्यांनी अनेक ते अपग्रेड करत असतात आणि त्यांनी अनेक असे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स केलेले आहेत, जेणेकरून सध्याच्या काळात अगदी तुम्ही बघितलं तर मागच्या 1 वर्षामध्ये रिमोट वर्क फार गरजेचं झालं. सगळेजण आपापल्या घरून काम करत होते. तर अगदी त्यांनी रिमोट वर्कच्या अनुषंगाने पण अनेक फीचर्स याच्यामध्ये दिले, टेम्पलेट्स दिल्या. सो ते सतत अपडेट होत असतं आणि जसजसं टास्क सांभाळायची माणसांची गरज बदलत जाते, त्यानुसार हे सॉफ्टवेअर पण बदलत गेलेलं आहे. मी हे आय थिंक ऍटलीस्ट 8-10 वर्षापूर्वी वापरलं असेल कदाचित हे सॉफ्टवेअर आणि अजूनही हे सॉफ्टवेअर जे आहे, टूल जे आहे ट्रेलो, हे टू डू लिस्ट मधलं आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधलं अतिशय महत्वाचं असं टूल आहे आणि जगात सगळ्यात फेमस असं टूल आहे. हे टूल आपण बघणार आहोत. ओके. आय होप आता तुम्हाला माझा आवाज बरोबर येत असेल, कारण मी आता माईक अगदी माझ्या समोरच पकडलेला आहे. सो आता आवाज क्लिअर असावा असं मला वाटतं. ओके. सो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हे ट्रेलो अकाउंट आपण बनवून घेऊया. तुम्ही साइन अप करा इथे आणि फ्री अकाउंटच आहे, तर त्याच्यामध्ये फार काही चिंता नाही. माझा ऑलरेडी आहे, तर मी लॉग इन करतो. मी रेग्युलरली हे टूल आत्ता वापरत नाही, पूर्वी वापरायचो. आता मी एक आणखीन ऍडव्हान्स टूल वापरतोय. पण सध्या जर तुम्हाला सुरुवात करायची असेल प्रोडक्टिव्हिटी मॅनेजमेंटची, तर हेच टूल वापरा आणि यातूनच सुरुवात करा. माझे 2-3 अकाउंट आहेत, पण मी आज तुम्हाला दाखवण्यासाठी एक डमी अकाउंट बनवलंय. सो तिथे मी लॉग इन करतोय. ओके. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर स्क्रीन दिसेल. सगळ्यात वरती या टेम्पलेट्स आहेत बघा. सो तुम्हाला तुमच्या कामासाठी वेगवेगळ्या टेम्पलेट्स त्यांनी दिलेल्याच आहेत ऑलरेडी बनवून आणि तुम्ही स्वतःच्या पण बनवू शकता. इथे मी एक बनवलेली आहे ट्रेलो ट्रेनिंग नावाची आणि इथे तुमचं काम सुरू होईल. कारण जरी मी एक बनवलेली आहे, तुम्ही जेव्हा नवीन अकाउंट बनवाल तर तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. क्रिएट न्यू दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करून क्रिएट करायचं. आपण बनवूया वेगवेगळ्या. सो तुम्हाला कळेल कसं ते. सगळ्यात आधी ही जी मी बनवलेली आहे ती ओपन करतो. ट्रेलो ट्रेनिंग आणि आता तुम्हाला इथे स्क्रीनवर ट्रेलो ट्रेनिंग दिसत असेल. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. आता तुम्हाला इथे ट्रेलो ट्रेनिंग इथे स्क्रीनवर समोर दिसते. आणि मित्रांनो, हे जे सॉफ्टवेअर आहे ते काय आहे, कसं आहे ते मी सांगणार आहे. त्याच्यामुळे सध्या त्याची चिंता करू नका. कसं दिसतंय वगैरे त्याच्याबद्दल चिंता करू नका. सध्या हा स्क्रीनवर तुम्हाला हा जो मेनू दिसतोय फक्त त्याच्यावर फोकस करा. मी आणखीन थोडं
हे मोठं करतो म्हणजे तुम्हाला कदाचित दिसायला जरा बरं होईल. ठीक आहे. आणखीन फॉन्ट साइज मोठी करतोय. तर मी जनरली बघा माइंड मॅप वापरतो प्रेझेंट करताना. जेव्हा पण तुम्हाला आपल्या मास्टर माइंड सीरीज मधलं काही प्रेझेंट करतो, तेव्हा मी माइंड मॅप वापरतो. आज मी मुद्दामून माइंड मॅप वापरलेला नाहीये. तर मी Trelloचंच ॲप्लिकेशन वापरून पूर्ण माझं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा अबाउट मी, नंतर अबाउट नेटभेट, नंतर अबाउट मास्टरमाइंड, त्यानंतर ॲक्चुअल आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल शिकायला सुरू करणार आहोत. अबाउट Trello, कान्बान मेथड, ओव्हरव्ह्यू ऑफ Trello, Trelloचे फीचर्स आणि प्रॅक्टिकल यूज केसेस. असं जे आज आपण शिकणार आहोत ते मी इथेच Trelloमध्ये एका टू डू लिस्टच्या स्वरूपात साठवलेलं आहे. ओके. आणि त्या टूल पर्यंत जाण्याआधी मित्रांनो मला जस्ट तुमची परमिशन द्या. पुढच्या 5 मिनिटात मी थोडंसं माझ्याबद्दल आणि नेटबेट बद्दल बोलणार आहे आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. कारण तुमच्यापैकी काही जणांना नेटबेट बद्दल माहिती असेल, काही जणांना कदाचित नसेल. सो अलाऊ मी टू टॉक अबाउट मी आणि त्याच वेळेला तुम्हाला हे पण लक्षात येईल, की Trelloचे फीचर्स काय आहेत. कारण मी मुद्दामून हे प्रेझेंटेशन जे आहे ते Trelloमध्येच बनवलेलं आहे. फीचर्स मी एक्सप्लेन करणार आहेत, पण तोपर्यंत तुम्ही बघू देखील शकता. सो अबाउट मीवर मी क्लिक केलं आणि इथे अबाउट मी मध्ये मी माझं डिस्क्रिप्शन दिलंय. माझं नाव सलील सुधाकर चौधरी, नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या कंपनीचा मी संस्थापक आहे, फाउंडर आहे. 2015 सालापासून मी ऑफिशियली नेटभेट हे फुल टाईम काम करत आहे. त्याच्यापूर्वी मी नेटभेट नावाचा एक ब्लॉग लिहत होतो आणि तंत्रज्ञान ही गोष्ट मराठीतून शिकवण्याचा प्रयत्न होता आणि तो ब्लॉग खूप चांगला चालत होता. खूप त्याला व्ह्यूज मिळत होते. अनेक जणांच्या क्वेरीज पण त्याच्यावर येत होत्या आणि त्यातूनच कुठेतरी संकल्पना त्याची पुढे आली आणि मी त्याला फुल टाईम बिझनेसमध्ये कन्व्हर्ट केलं. माझा प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स मित्रांनो 14 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. 2015 सालपर्यंतचा हा आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमधून मी सुरुवात केली माझ्या करिअरची. त्यानंतर गॉडफ्रे फिलिप्स नावाच्या एका कंपनीमध्ये मी काम केलं. तुम्हाला कदाचित कंपनीचं नाव माहिती नसेल, परंतु त्याचं प्रॉडक्ट जे आहे ते फार फेमस आहे आणि ते प्रॉडक्ट म्हणजे जस्ट अ मिनिट. ओके. ते प्रॉडक्ट म्हणजे मित्रांनो सिगारेट्स, फोर स्क्वेअर सिगारेट्स या कंपनीत मी काम केलं थोडे दिवस. त्यानंतर गोदरेज या कंपनीमध्ये मी गेलो आणि गोदरेजमध्ये मी ऑलमोस्ट 10 वर्ष काम केलं. सो टोटल 14 इयर्स वर्क एक्सपिरियन्स आहे. ज्याच्यामध्ये मी सेल्स, सर्व्हिस, मेंटेनन्स, इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट्स, मार्केटिंग असे वेगवेगळे फंक्शन आणि थोडंसं आय-टी पण मला करायला मिळालं. सो बेसिकली झालं काय 14 वर्षांच्या करिअरमध्ये मला अनेक फंक्शन्स बघायला मिळाले आणि या 14 वर्षांच्या करिअरमध्ये मित्रांनो माझे जवळ-जवळ 10 पेक्षा जास्त 11 बॉसेस होते आणि याचा अर्थ एका बॉसकडे 1-1.5 वर्ष साधारण मी काम केलं असेल एव्हरेज. त्याच्यामुळे अनेक बॉसेसवर काम केल्यामुळे जो आपला ग्रोथ रेट वाढतो ना, तो तसा मला वाढवता आला. वेगवेगळे फंक्शन्स करता आले, वेगवेगळे डिपार्टमेंट्स बघता आले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पर्सनली, की कमी वेळात मला जास्त गोष्टी शिकता आल्या आणि त्याच पुढे मी नेटबेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. बेसिकली मी एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे, परंतु इंजिनिअरिंग फील्डमध्ये फार काम केलं नाही. मी 2-2.5 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये काम केलं. त्यानंतर मी मॅनेजमेंटमध्ये आलो आणि एम-बी-ए केलं आणि म्हणजे मी जॉब करत असतानाच एम-बी-ए केलं पार्ट टाईम आणि माझं करिअर पुढे नेत गेलो. सो हे झालं थोडक्यात माझ्याबद्दल. जेणेकरून तुम्हाला समजावं, की या माणसाचं मी का ऐकावं. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या प्रॉडक्टिव्हिटी बद्दलच्या, त्या मी माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी केलेल्या आहेत आणि म्हणून मी त्या तुम्हाला सांगू शकेन असं मला वाटतं. त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट आहे नेटभेट बद्दल. सो नेटभेटची सुरुवात 2015 साली झाली, जेव्हा मी मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. आत्तापर्यंत मित्रांनो 70 पेक्षा जास्त ऑनलाईन कोर्सेस झालेत आमचे. 58,000 स्टुडंट्स झालेत आमचे. 3 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. Facebook असो, YouTube असो, WhatsApp असो असे सगळे मिळून. आणि मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतो, की नेटभेटचे कोर्सेस करणारे लोक हे पूर्ण जगभरातून आहेत. फक्त मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून नव्हे, तर मराठी माणूस जिथे-जिथे पोहोचलाय जगाच्या पाठीवर तिथून सगळीकडून त्यांनी आमचे कोर्सेस मराठीमध्ये विकत घेतलेले आहेत. अ, त्यानंतर मित्रांनो या गेल्या वर्षभरामध्ये तर ऑनलाईन लर्निंग हा विषय खूप मोठा झाला आणि त्यावेळेला मला थोडं स्ट्रीमलाईन करावंसं वाटलं, की कुठल्या कॅटेगरीज आपण करायच्या, कुठल्या नाही करायच्या. सो ज्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये मी 4 कॅटेगरीज ठरवल्या आणि नेटभेटला दिशा देण्यासाठी म्हणून या 4 कॅटेगरी निवडल्या. पहिली म्हणजे हेल्थ. आपलं जी
प्रकृती आहे त्याच्याबद्दलची महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम असो, न्यूट्रिशन असो, योगासनं असो किंवा अगदी बॅक पेन, नेक पेन सध्याच्या काळात खूप महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत हे. या सगळ्यांबद्दल आम्ही काम करतो आहोत. याच्याबद्दल आमचे वेगवेगळे वर्कशॉप्स, क्लासेस, कोर्सेस होत असतात. दुसरी कॅटेगरी आहे वेल्थ म्हणजे पैसा. पैसा कमावणं, पैसा वाढवणं, टिकवणं, सांभाळणं या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यामध्ये फायनान्स आलं, इन्व्हेस्टमेंट आल्या, शेअर मार्केट आलं, म्युच्युअल फंड्स आले, बिझनेस सुरू करणं आलं, बिझनेस वाढवणं आलं, मार्केटिंग आलं, ग्रोथ आली, डिजिटल मार्केटिंग आलं. अशा अनेक गोष्टी आम्ही वेल्थ या कॅटेगरीच्या अंडर घेतो. त्यानंतर मित्रांनो तिसरी कॅटेगरी जी आहे ती आहे रिलेशनशिपची अतिशय महत्वाची. 2 प्रकारच्या रिलेशनशिप असतात. पहिली म्हणजे आपली स्वतः बरोबरची जी बऱ्याच वेळेला इग्नोर केली जाते, की आपलं स्वतः बरोबरचं नातं कसं आहे. आपण स्वसंवाद करतो. आपण स्वतः बरोबर बोलत असतो दिवसभर. तेव्हा आपण काय बोलतो? निगेटिव्ह असतं की पॉझिटिव्ह असतं? आपण स्वतःला ऊर्जा देतो की स्वतःची ऊर्जा शोषून घेतो? या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बघितल्या जात नाही फारशा. पण त्या स्वतःबरोबरच्या रिलेशनशिपवर आम्ही काम करतो आणि त्याचबरोबर इतरांबरोबरच्या आपल्या रिलेशनशिपवरही आम्ही काम करतो. आणि मित्रांनो चौथी आणि माझी फेव्हरेट कॅटेगरी यामधली आहे ती म्हणजे कला, आर्ट. ज्याच्यामध्ये संगीत असो, चित्रकला असो, क्राफ्ट असो, असे वेगवेगळे विषय आम्ही कलेशी संबंधित घेत असतो. सो मित्रांनो बेसिकली या 4 कॅटेगरी का ते आपण बघूया. अ, पहिलं म्हणजे हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप हे जे 3 गोष्टी आहेत ना मित्रांनो, आपल्या आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्ही घेतलात, तर त्या प्रॉब्लेमचं मूळ शोधलं, तर ते मूळ या तिघांपाशी येऊन थांबतं. एकतर तो प्रॉब्लेम हेल्थचा असेल किंवा तो प्रॉब्लेम वेल्थचा असेल किंवा तो प्रॉब्लेम रिलेशनशिपचा असेल. आणि हे मूळ प्रश्न असे माणसाचे सोडवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून मी या 3 कॅटेगरी निवडल्या. आणि चौथी कॅटेगरी मित्रांनो, तुमचं कोणतं दुःख दूर करत नाही, पण तुम्हाला आनंद देण्याचं काम करते आणि ती म्हणजे कला. सो जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, लहान मुलाला कधी तुम्ही बघितलं एखाद्या गोष्टीबरोबर खेळतोय, अगदी तुम्ही त्याच्यासमोर काहीही द्या, तोडकं-मोडकं काही दिलं, तरी सुद्धा तो ते जोडण्यामध्ये, त्याच्यात काहीतरी बनवण्यामध्ये एवढा गुंतून जातो आणि ते गुंतून जाणं मित्रांनो, ते असतं खरं आनंद मिळवणं. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत गुंतून जाता, त्यावेळेला तुम्हाला इतर कुठले विचार मनात येत नाही, दुःख मनात येत नाही, यातना मनात येत नाही. तेव्हा तो काहीतरी बनवण्याचा, घडवण्याचा, निर्मितीचा, क्रिएशनचा आनंद असतो. आणि जेव्हा-जेव्हा तुम्ही काही क्रिएट करत असता, तेव्हा-तेव्हा तुम्ही आपोआप दुःखापासून दूर जात असता. आणि म्हणून आर्ट ही सगळ्यात जास्त महत्त्वाची अशी कॅटेगरी मला वाटते. सो मित्रांनो या 4 कॅटेगरीजमध्ये आम्ही काम करतो. याच्या अंतर्गत आम्ही अनेक प्रोग्राम्स, वर्कशॉप्स, सेमिनार्स, वेबिनार्स आणि ऑनलाईन कोर्सेस घेऊन येत असतो. सो हे झालं मित्रांनो नेट भेट बद्दल. आता आपण बघूया पुढचं जे मला सांगायचंय ते म्हणजे आत्ता आपण ज्या सेशनमध्ये आलेलो आहोत मास्टर माइंड या सेशनमध्ये आणि मास्टर माइंड मध्ये काय आहे ते पण एकदा बघूया थोडक्यात. सो मित्रांनो अ, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण अनेक कोर्सेस करतो, घेतो पण ते पूर्ण करत नाही आणि असं हे जेव्हा मला लक्षात आलं, त्याचप्रमाणे मी एकदा विचार करत होतो की नेट भेट वर जसा ऑनलाईन आहे बिझनेस आमचा, तर नेट भेट या वेबसाईटवर वेळ घालवण्याच्या ऐवजी लोक कुठे वेळ घालवत असतील, तर त्यावेळेला Netflix हे उत्तर आलं आणि मी कंपेअर करत होतो. तेव्हा मला लक्षात आलं, की जसं Netflixच्या सीरीज असतात, एंगेजिंग असतात, त्याप्रमाणे मी देखील सीरीज इथे कराव्यात. त्या एज्युकेशनशी संबंधित असतील, एंटरटेनमेंट नसेल, पण एज्युटेनमेंट त्याच्यात नक्की असेल. आणि म्हणून मित्रांनो, मी सुरुवात केली मास्टर माइंडची. त्याच्या अंतर्गत 4 कॅटेगरीज आम्ही बनवल्यात. पहिली आहे थिंक स्मार्ट. आपण विचार कसा करावा, बिहेव कसं करावं, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वागावं कसं, याचा अतिशय जबरदस्त असं ट्रेनिंग आम्ही असे 2 तासाचे घेत असतो. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे टेक स्मार्ट. टेक्निकली स्मार्ट होणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळात. म्हणून आपण आज इथे आलेलो आहोत. जो टेक स्मार्टचाच भाग आहे आपला. तिसरी कॅटेगरी आहे बुक स्मार्ट. अनेक पुस्तकं आपल्याला वाचावीशी वाटतात, पण बऱ्याच वेळेला वाचनाचा कंटाळा असतो किंवा लँग्वेज बॅरियर असतं, म्हणून वाचली जात नाही. तर बुक स्मार्टच्या सीरीजमध्ये मी काय करतो, की एखादं फेमस असं प्रॉडक्टिव्हिटी किंवा बिझनेस किंवा मॅनेजमेंटचं पुस्तक घेतो आणि ते पुस्तक 2 तासाच्या सेमिनार किंवा स्लाईड शोच्या माध्यमातून मी ते शिकवतो. आणि चौथी कॅटेगरी नुकताच सुरू झाली ती आहे स्मार्ट. बिझनेसमधल्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स, वेगवेगळ्या नव्याने आपला बिझनेस वाढवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या आपण याच्यामध्ये शिकतो. सो अशा या 4 कॅटेगरीज आहेत आणि 5वी कॅटेगरी मित्रांनो
मी याच्यामध्ये घेऊन येतोय, लवकरच आणेन. त्याच्यावर काम सुरू आहे आणि ती आहे मनी स्मार्ट. मनी स्मार्ट ही कॅटेगरी मित्रांनो इन्व्हेस्टमेंटशी संबंधित आहे. चांगल्या इन्व्हेस्टमेंट कशा कराव्यात, दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट कशा कराव्यात, आपला पैसा कसा सांभाळावा, कसा हाताळावा आणि चांगले शेअर्स कसे निवडावे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि ही मनी स्मार्ट ही सिरीज लवकरच मी घेऊन घेत आहे. सो मित्रांनो, हे झालं मास्टर माइंड बद्दल. आय होप तुम्हाला नेटबीटचं हे जे काही काम मी हाती घेतलंय आणि जे चालू केलंय ते तुम्हाला आवडत असेल, पटलं असेल, बरं वाटलं असेल ऐकून. तर मित्रांनो, मला कनेक्ट असा रिप्लाय द्या, कारण तुमचा हा माझा कनेक्ट झाला की मग पुढचं सेशन घ्यायला मला पण खूप मजा येईल. तुम्हाला आमचं हे काम आवडत असेल तर कनेक्ट असं टाईप करा आणि मी तुमचा थोडा वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. आता पुढे आपण फक्त आपल्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत. ग्रेट, धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. आता आपण सुरुवात करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला टू डू लिस्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल मधला फरक सांगतो. मगाशीच आपण टू डू लिस्ट बद्दल बोललो की ते जे असतं ते एका मागोमाग एक आपण टास्क लिहितो, पण त्या टास्कला मूव्ह नाही करता येत आपल्याला. ओके. प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये काय असतं, जेव्हा आपण प्रोजेक्ट ही गोष्ट म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं असतं की एकापेक्षा जास्त व्यक्तींचं काम आहे. ओके. सो जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत काम करत आहात, त्यावेळेला प्रत्येकाचं काम एकमेकावर डिपेंडंट होतं. इंटरडिपेंडंट म्हणतात त्याच्यावर. काही कामांसाठी तुम्ही इतरांवर डिपेंडंट असता, काही कामांसाठी ते तुमच्यावर डिपेंडंट असतात. असं हे इंटरडिपेंडंट काम असतं आणि अशा वेळेला गोष्टी खूप कॉम्प्लेक्स होतात. बऱ्याच वेळा तुम्हाला लक्षात आलं असेल की स्पेशली तुम्ही कधी पर्सनल लाईफमध्ये लग्नाचं प्लॅनिंग केलं असेल बघा. तर लग्नाच्या आदले जे 10-15 दिवस असतात आधीचे, त्याच्यामध्ये सगळे घरातले लोक गडबडीत असतात. सगळेजण काही ना काही करत असतात. पण ते जर नीट स्ट्रीमलाईन नसेल, तर काही गोष्टी डबल होतात आणि काही गोष्टी होतच नाहीत. ओके. हा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळेला आला असेल आणि रिअल लाईफ मध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये तर बऱ्याच वेळेला येतो. सगळे टीम मेंबर म्हणतात की मला वाटलं तो करेल, त्याला वाटलं तो करेल, त्याला वाटलं तो करेल, तो त्याच्या अप्रुव्हलसाठी थांबलेला, तो त्याच्या रिव्ह्यूसाठी थांबलेला, त्यालाच मेल आली नाही, त्याच्यामुळे ते पुढे काय झालं नाही, असं सगळं तुम्हाला रोज ऐकायला मिळत असेल. आणि हे हँडल करायसाठी आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल शिकायचं आहे. सो मित्रांनो, जरी तुम्ही सिंगल पर्सन असाल तरी सुद्धा हेच टूल वापरा. जरी तुम्ही मल्टी पर्सन कंपनी असाल किंवा एक टीम मध्ये काम करत असाल तरी सुद्धा हे टूल वापरा. आज आपण दोन्हीचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. ओके. सो जे टूल मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ते त्याचं नाव आहे ट्रेलो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. हे फ्री टूल आहे. त्याचे पेड ऑप्शन्स पण आहेत आणि फ्री ऑप्शन्स पण आहेत. कोणीतरी इथे लिहिलेलं की पेड साठी विचारताय, परंतु पेड जे ऑप्शन्स त्यांनी अपग्रेड करायला सांगितलं तरी नका करू. जर तुम्हाला वाटलं हे टूल वापरून की काही ऍडिशनल फीचर्स मला आणखीन पाहिजेत, तर तुम्ही जरूर अपग्रेड करा. पण मी तरी अजून अद्याप अपग्रेड केलेलं नाहीये आणि मी हे टूल पुरेपूर वापरून वापरायचं बंद पण केलं, पण मला कधी अपग्रेड करण्याची गरज लागली नाही. ओके. सो माझ्या मते तुमच्यापैकी 90% लोकांचं काम फ्री प्लॅन मध्ये होऊन गेलं पाहिजे. तर याचे काही मुख्य फीचर्स बघूया. जसं मी सुरुवातीपासून सांगतोय तुम्हाला, वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्टिव्हिटी टूल. का इफेक्टिव्ह आहे ते आपण आता प्रॅक्टिकली वापरू तेव्हा कळेल. दुसरं म्हणजे फ्री आहे. तिसरं म्हणजे फ्री जरी असलं तरी त्याच्यात टास्कचं किंवा नंबर ऑफ प्रोजेक्टचं लिमिटेशन नाहीये. सो अनलिमिटेड प्रोजेक्ट, अनलिमिटेड टास्क तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. इट इज बिल्ड फॉर टीम्स, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर काम करण्यासाठी हे बनलेलं आहे. आणि हे टूल ऑनलाईन आहे. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही. जर करायचं असेल तर तुम्हाला डेस्कटॉप ॲप्लिकेशन पण मिळतं. पण तुम्ही सरळ सरळ क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन trello.com ओपन करून तुमचं काम सुरू करू शकता. याचे फोनमध्ये ॲप्स पण आहेत. Androidसाठी पण आहे, iPhoneसाठी पण आहेत. ते पण अतिशय चांगले डेव्हलप केलेले ॲप्स आहेत आणि ते फ्री आहेत. सो मित्रांनो, तुम्ही ऑन द गो असताना, ट्रेनमध्ये, बसमध्ये प्रवासात असताना पण तुमचं काम मॅनेज करू शकता. कारण तुम्हाला त्याचे ऍप्स पण त्यांनी दिलेले आहेत. सो असं हे अतिशय जबरदस्त टूल आपल्याला आज शिकायचं आहे. ते शिकण्याच्या आधी थोडा कॉन्सेप्ट समजून घेऊया. तुम्हाला आता इथे दिसतंय ना स्क्रीनवर
की हे काही स्तंभ दिसत आहेत, कॉलम्स दिसत आहेत. ओके, मी ह्याला पुन्हा छोटं करतो. बघा इकडे तुम्हाला हे 3 कॉलम दिसत आहेत. पहिला कॉलम आहे टू डू, दुसरा कॉलम आहे डूइंग, तिसरा आहे डन. आता हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे जे 3 कॉलम आहेत ते काय आहे, त्याच्यामागची थिअरी काय आहे, ते सांगण्यासाठी तुम्हाला एक माझाच व्हिडिओ दाखवतो. जुना व्हिडिओ आहे, 2016 सालचा व्हिडिओ आहे. परंतु हा कॉन्सेप्ट जो आहे, कान-बान नावाचा कॉन्सेप्ट जो आहे, ज्याच्यावर हे ट्रेलो बनलेला आहे, ज्या बेसिसवर, ते आता आपण बघूया. सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊन जातो. ओके, आणि मी हा व्हिडिओ प्ले करतो. फक्त कमेंट्समध्ये कोणीतरी एक दोघांनी ऑडिओ येत असेल, नसेल येत तर मला कमेंट करा. मित्रांनो, आतापर्यंत आपण टाइम मॅनेजमेंटच्या किंवा प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठीच्या काही टेक्निक्स बघितल्या. मी आज तुम्हाला आणखीन एक टेक्निक सांगणार आहे. ही टेक्निक बेसिकली टाइम मॅनेजमेंट किंवा टू डू लिस्ट बनवण्यासाठी बनली नव्हती. ही टेक्निक बनली होती एका वेगळ्याच कारणासाठी, परंतु नंतर ती पर्सनल टाइम मॅनेजमेंट किंवा पर्सनल टू डू लिस्ट बनवण्यासाठी उपयोगात येऊ लागली आणि यशस्वी देखील झाली. तर या टेक्निकचं नाव आहे कानबान. तुम्ही कदाचित हे नाव ऐकलं असेल. कानबान ही जी टेक्निक आहे ती जापनीज टेक्निक आहे. टोयोटा या कंपनीमध्ये सर्वप्रथम कानबान मेथड वापरली गेली होती आणि तिथे त्यांनी इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी, म्हणजे त्यांचा जो स्टॉक आहे प्रोडक्शन मधला, रॉ मटेरियल, स्पेअर पार्ट्स, त्याचा स्टॉक कंट्रोल करण्यासाठी त्यांनी कानबान मेथड वापरली होती. परंतु पुढे ही मेथड अडॉप्ट होत गेली. बऱ्याच लोकांनी इंडस्ट्रीमध्ये ही ऍक्सेप्ट झाल्यानंतर पुढे इंडिव्हिज्युअली पर्सनल लाईफमध्ये, पर्सनल टाइम मॅनेजमेंटसाठी देखील ही टेक्निक वापरली. कानबान हा जापनीज शब्द आहे. त्यामध्ये कान म्हणजेच व्हिज्युअल किंवा चित्र स्वरूपातील आणि बान म्हणजे कार्ड्स. याचाच अर्थ, कानबानचा अर्थ होतो व्हिज्युअल कार्ड्स, म्हणजे चित्र स्वरूपातील कार्ड्स. हे पहा, इथे मी कानबान कसं दिसतं किंवा इंडस्ट्रियल कानबान कसं दिसतं ते दाखवणारं एक चित्र दाखवलं आहे. यामध्ये तुम्हाला दिसेल या पोस्ट-इट नोट्स आहेत किंवा विविध रंगाचे कागद आहेत, त्यांना कार्ड्स म्हणतात आणि ते व्हाईट बोर्डवर विविध कॉलम्स मध्ये लावलेले आहेत. हे कॉलम्स काय आहेत, कार्ड्स कोणते आहेत, ते कसे बनवायचे हे आपण पुढे बघूयाच. आणि हे चित्र बघा, हे उदाहरण आहे पर्सनल कानबानचं, जे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. कानबान ही मेथड आपली टू डू लिस्ट बनवण्यासाठी आणि त्यानंतर आपलं दिवसभरातील काम करण्यासाठी वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया कानबानचे 3 बेसिक रूल. कानबानचा पहिला रूल आपण यापूर्वीच पाहिला, तो म्हणजे व्हिज्युअलाइज युअर वर्क. म्हणजेच आपण जे काम करणार आहोत किंवा आपली जी टू डू लिस्ट आहे, आपल्याकडे जी काही कामं आहेत ती कामं लिस्ट स्वरूपात न लिहिता चित्र स्वरूपात लिहा. आता यामध्ये चित्र स्वरूपात म्हणजे आपल्याला चित्र काढायची नाहीये. जसं आपण हे पोस्ट-इट नोट्स बघितल्या, विविध रंगाचे कागद, तशा प्रकारे आपले काम लिहायचं, म्हणजे तशा प्रकारे आपला टास्क लिहायचा आणि प्रत्येक टास्कला कॅटेगरीनुसार कलर कोड करायचं, म्हणजे विविध रंगांच्या पोस्ट-इट नोट्स वापरायच्या. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम आहे लिमिट युअर WIP, म्हणजेच वर्क इन प्रोग्रेस. तर WIP म्हणजे जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेला एका वेळेला आपण एकच काम करू शकतो. देवाने आपल्याला 2च हात दिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला तेवढंच काम करणं शक्य आहे जेवढं आपण एका वेळेला करू शकतो. आपण खूप जास्त काम एकत्र आलं तरी ते करू नाही शकणार. तर जे काम आपण सध्या हाती घेतलंय किंवा जे काम सध्या प्रोग्रेस मध्ये आहे त्याला म्हणतात वर्क इन प्रोग्रेस, WIP. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी कदाचित ही टर्म ऐकली असेल, परंतु इतरांना कदाचित नवीन असेल. WIP लिमिट करणं अतिशय महत्वाचं आहे. मुळात कानबानचा जर सारांश काढायचा झाला तर तो हा WIP मेंटेन करणं किंवा WIP लिमिट करणं हाच आहे. आणि कानबान मेथडचा तिसरा रूल आहे मेंटेन फ्लो. कानबान या मेथडमध्ये फ्लो मेंटेन करणे याला खूप जास्त महत्व आहे. हा खूप मोठा विषय आहे, तो आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करता येणार नाही, परंतु एक छोट्या उदाहरणाने मी सांगतो की फ्लो मेंटेन करणं म्हणजे काय. जेव्हा आपण पंगतीमध्ये जेवायला बसलेलो असतो, काही लोक आपल्याला वाढत असतात आणि काही लोक जेवत असतात. तर जेवत असताना वाढणारे लोक जर एकदाच येऊन वाढून गेले आणि पुन्हा आलेच नाही तर ते बरोबर नाही, कारण तुम्हाला पुढच्या वेळेला काही घ्यायचं असेल तर ते मिळणार नाही. किंवा त्या उलट जर तुम्ही जेवत असताना सारखे सारखे एकच पदार्थ वाढायला लोक आले तर तुमच्या ताटातलं संपलेलं नसणार आणि तरीही माणूस वाढणारा तिथे हजर असणार. तर या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजेच या दोन्ही गोष्टींमध्ये फ्लो नाही. फ्लो कधी येतो, जेव्हा ताटातला एखादा पदार्थ संपायला आलेला आहे तेव्हाच व्यक्ती येऊन वाढते, त्याला म्हणतात फ्लो मेंटेन करणं. म्हणजे खाणाऱ्याचा वेग आणि वाढणाऱ्याचा वेग हा एक आहे, त्यामुळे ती प्रक्रिया एका प्रवाहामध्ये होत आहे, एका फ्लो मध्ये होत आहे. तर हे छोटं बेसिक उदाहरण आहे, परंतु फ्लो हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे
पुढे कधीतरी एखाद्या मोठ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल डिटेल माहिती घेऊया. ओके, सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ पुरता आजचं जे आपण शिकणार आहोत त्याच्यापुरता एवढा बघितलेला कानबानचा कॉन्सेप्ट पुरे आहे. मला क्विकली कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला नीट कळला का कानबान कॉन्सेप्ट? सोपा आहे. त्याचे 3 नियम मुख्य महत्वाचे लक्षात ठेवायचे. परफेक्ट. ओके ओके. आता तुम्हाला हे कानबान शब्द ऐकल्यानंतर, त्याच्या मागची थिअरी ऐकल्यानंतर, आता तुम्हाला ट्रेलोचे हे 3 स्तंभ का आहेत ते क्लिअर झालं असेल बघा. पहिली जी यादी आहे ती टू डू लिस्टची यादी आहे. ओके. दुसरी जी आहे ती डुईंगची आहे, म्हणजे जे मी हाती घेतलंय. आणि तिसरी जी यादी आहे ती डनची यादी आहे, जे माझं करून झालंय. ओके. हा सिम्पलेस्ट कानबान आहे, एकदम सोपा. ऍक्च्युअल कानबान खूप कॉम्प्लेक्स असतात, आपण ते पण थोडेसे बघूया. पण आता मी कॉन्सेप्ट समजवण्यासाठी अतिशय सिंपल असं तुम्हाला कानबान सांगतो. आता बघा, मी इथे यादी बनवली होती. ओके. यातलं माझं अबाउट मी करून झालंय. सो अबाउट मीला मी असं मूव्ह केलं डुईंग मध्ये. ओके. झालं प्रेझेंट करून, मग मी त्याला मूव्ह केलं डन मध्ये. सिमिलरली अबाउट नेटबेड माझं झालेलं आहे करून. सिमिलरली अबाउट मास्टर माइंड झालेला आहे करून. सिमिलरली टू डू लिस्ट वर्सेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट झालेला आहे करून. आणि आता आपण बोलतो आहोत अबाउट ट्रेलो. ओके. सॉरी, अबाउट ट्रेलो पण मगाशी सांगितलं मी. आता आपण बोलतो आहोत अबाउट कानबान मेथड. सो बघा, आता मी कशी माझी टू डू लिस्ट मॅनेज करतोय. जी WIP जे मी सांगितलं, वर्क इन प्रोग्रेस, ते हा मधल्या कॉलम मध्ये आहे, विच इज डुईंग, सध्या मी करतोय. आणि आपण एका वेळेला जास्तीत जास्त 1, 2 किंवा फार फार तर 3 मॅक्सिमम कामं करू शकतो. त्याच्यामुळे नियम हा आहे की जे डुईंगचा कॉलम आहे तिथे जास्तीत जास्त 3 कामं पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजेच नाहीत. ओके. जर तुम्ही पर्सनल कानबान, स्वतःसाठी कानबान वापरत असाल, स्वतःसाठी ट्रेलो वापरत असाल, तर हा नियम लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्याला कानबानचा हा कॉन्सेप्ट किंवा टू डू लिस्टचा किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा कॉन्सेप्ट टेक्निकली, प्रॅक्टिकली वापरायचं आहे. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल ना, हे 3 कॉलम्स किती महत्वाचे आहेत आणि आपण किती इझिली आपलं वर्क मॅनेज करू शकतो. ओके. आता जर ह्याचा बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजला ना ट्रेलोचा, तर तुम्ही तुमच्या कामांमध्ये, तुमच्या रिअल लाईफ कामांमध्ये ह्याचा वापर करू शकता. कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं, त्याच्यामुळे आय अंडरस्टँड की सगळ्यांच्या यूज केसेस इथे बसवता येणार नाहीत. पण म्हणून जर तुम्हाला एक बेसिक कोर कॉन्सेप्ट समजला, तर तुम्ही स्वतःचे सोल्युशन स्वतः शोधू शकता. आणि म्हणून हा कोर कॉन्सेप्ट आधी समजून घ्या. आपल्या कामांची यादी पहिल्या कॉलम मध्ये करायची आणि जसं ते काम प्रोग्रेस होईल तसं ते मूव्ह करायचं. ओके. आता बघा, हे काम जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की कदाचित तुम्ही काम केलंय पण ते तोपर्यंत कम्प्लीट होणार नाही, तोपर्यंत म्हणजे डुईंग मधून काम संपलंय पण ते मला डन मध्ये नेता येणार नाही, कारण कोणीतरी बॉसने रिव्ह्यू करण्याची गरज आहे. ओके. अशी जर सिच्युएशन असेल तर मित्रांनो, या सिच्युएशन साठी आपल्याला हा जरा आणखीन मोठा करता येतो. इथे बघा, इथे आपल्याला ऍड अनदर लिस्ट असा ऑप्शन दिसतोय. ती लिस्ट मी ऍड केली आणि त्या लिस्टला नाव दिलं रिव्ह्यू. ओके. आता बघा, हा रिव्ह्यू नावाची एक वेगळी लिस्ट आली आणि त्या लिस्टला मी मूव्ह केलं आणि ते मध्ये घेऊन आलो. सो आपल्या ज्या आधी 3 याद्या होत्या, 3 लिस्ट होत्या, 3 कॉलम्स होते, त्याच्या जागी आता 4 कॉलम्स झालेत. पहिला कॉलमचा आहे टू डू, दुसरा आहे डुईंग, तिसरा आहे रिव्ह्यू. आणि रिव्ह्यू झाल्यानंतर मग तो डन मध्ये जाणार. म्हणजेच आता हे कानबान मेथड मी इथून पूर्ण केली आणि तुम्हाला रिव्ह्यू साठी आणली आणि तुम्हाला विचारलं की तुम्हाला कानबान समजला का? मग तुम्ही म्हटलात हो, मला समजला. याचा अर्थ कानबानचा कॉन्सेप्ट माझा डन मध्ये गेला. ओके. सो तुम्हाला पाहिजे तशा इथे प्रोसेसेस, वर्क फ्लो त्याला म्हणतात, पाहिजे तशा प्रोसेसेस ऍड करता येतील, पाहिजे तेवढे लोक ऍड करता येतील. म्हणजे रिव्ह्यू करणारा माणूस तुम्हाला ऍक्च्युली ऍड करता येईल. मी आता तुमच्यापैकी काही जणांना ऍड पण करणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पण हा कोर कॉन्सेप्ट आहे कानबानचा आणि ट्रेलोचा. समजला का? मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता तुम्हाला 50% पेक्षा जास्त प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा ट्रेलो टूल समजले असं मी समजतो. क्विकली कमेंट्स मध्ये मला लिहून सांगा. परफेक्ट. हो, बरोबर, इझी आहे. काम कितीही कॉम्प्लेक्स असो, त्याला इझी करायचं काम इथे कानबानने केलंय. आणि क्रेडिट गोज टू जापनीज पीपल, कारण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जरी मी चित्रामध्ये सोपं दाखवलेलं असलं
तरी हजारो पार्ट्स, हे हजारो क्वांटिटीज, वेगवेगळे पॅकेट्स, हे सगळं मॅनेज करणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. आता कम्प्युटर्स आहेत म्हणून आपल्याला वाटतं की सोपं होतं, पण इमॅजिन करा की विदाउट कम्प्युटर्स या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. स्टॉक लेवल्स प्रत्येक वेळेला, कारण टोयोटा ही कंपनी JIT, जस्ट इन टाइम या कॉन्सेप्टवर काम करायची. म्हणजेच काय, अगदी गरज लागल्याशिवाय एक्स्ट्रा ऑर्डर करायचं नाही. त्याच्यामुळे स्टॉक भरून ठेवलाय अशी सिच्युएशन कधीच नसायची. स्टॉक संपायला आलाय, आता पुढचे 5 दिवस राहील इतका स्टॉक असेल तर ऑर्डर करा, म्हणजे तो बरोबर 5व्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचेल. अशा एवढ्या अॅक्युरसीने ते काम करायचे. आता जगभर झाल्यात त्या प्रोसेसेस, परंतु त्यावेळेला ते सगळं नवीन होतं आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आणलेल्या आहेत. आणि आपण त्यांना पुढे पुढे अडॅप्शन करत करत आता आपल्या पर्सनल लाईफ मध्ये घेऊन आलेलो आहे कानबानला. ओके, ठीक आहे. आता तुमचे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की अगदी पहिल्यापासून सांगा. मी तुम्हाला सांगणारच आहे. मी तुम्हाला हे फक्त माझी टू डू लिस्ट आत्ताची दाखवायची होती आपल्या प्रेझेंटेशनची, म्हणून मी दाखवलं. आता पुढचा ऑप्शन आहे ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रेलो. म्हणजे मुळात ट्रेलोचा बेसिक इंटरफेस जे तुम्ही विचारताय मगासपासून की इथे कसे आलात या स्क्रीनवर, ते आधी सांगा. तर ते सगळं मी तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी मला तुम्हाला हे जे बेसिक आहे ट्रेलोच्या इंटरफेसचं ते दाखवायचं आहे. पुन्हा मोठं करतो फॉन्ट. ओके, सो बघा मित्रांनो, आपले जे काम आहे ते कामाच्या जे काय म्हणतात ऑर्गनायझेशन्स असतात ना, त्या 5 हायरार्की आहेत, 5 लेवल आहेत कामांच्या. बघा, वर्क स्पेस म्हणजे कंपनी झाली तुमची. से फॉर एक्झाम्पल, तुमची एक मुख्य कंपनी आहे, ज्या कंपनीची सगळी कामं मॅनेज करायची आहेत, तर त्या कंपनीला ट्रेलो मध्ये म्हटलंय वर्क स्पेस. ओके, तुम्ही एकापेक्षा जास्त वर्क स्पेस बनवू शकता. म्हणजे जर तुमच्या 2 कंपन्या 3 कंपन्या असतील तर तुम्ही 3 वर्क स्पेस वेगळे बनवू शकता. म्हणजेच काय, एकाची कामं दुसऱ्याच्या आड येणार नाहीत. ओके, किंवा तुम्हाला एक पर्सनल वर्क स्पेस, एक प्रोफेशनल वर्क स्पेस, अशा 2 बनवायच्या तर त्या तुम्ही बनवू शकता. किंवा तुम्हाला समजा तुम्ही काम करत आहात, एका ऑर्गनायझेशन मध्ये आहात आणि घरी ऑफिसमधून घरी गेल्यानंतर 2 तास मिळतात. त्या 2 तासात तुम्ही स्वतःचं सेपरेट काहीतरी व्हेंचर सुरू केलंय, म्हणजे तुमच्या 2 कंपन्या झाल्या. मग तुम्ही 2 डिफरंट वर्क स्पेसेस बनवू शकता. ओके, तर शब्द फक्त लक्षात ठेवा, कारण आपल्याला हे ट्रेलोमध्ये पुढे हे शब्द वापरायचे आहेत. वर्क स्पेस म्हणजे थोडक्यात मुख्य कंपनी. त्याच्यानंतर वर्क स्पेसच्या एक लेवल खाली असतात बोर्ड्स. ओके, बोर्ड्स म्हणजे काय, की जर तुम्ही मगाशी आपण जे कानबानमध्ये फोटो बघितला ना, एक बोर्ड लावलाय, त्या बोर्डमध्ये सगळी त्यांनी कामं चिकटवलेली आहेत. सो तसा हा बोर्ड, पण तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील बघा. उदाहरणार्थ सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, सर्व्हिस डिपार्टमेंट, प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. सो एकाच वर्क स्पेस मध्ये तुम्ही अनेक बोर्ड्स बनवू शकता. एकाच कंपनीमध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे बोर्ड्स बनवू शकता. उदाहरणार्थ माझ्या केसमध्ये मी वेगवेगळे बोर्ड्स बनवलेत. पहिला बोर्ड आहे कस्टमर सर्व्हिसचा. सो जे काही आम्हाला कस्टमरच्या रिक्वायरमेंट येतात त्या कस्टमर सर्व्हिस बोर्ड मध्ये जातात. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे न्यू कोर्सेस जे लॉन्च करायचे त्याचा. तिसरा जे आहे ते दर महिन्याच्या कोर्सच्या टाइम टेबलचा, की कोणते कोर्सेस कोणत्या तारखेला आम्ही घेणार आहोत. तो झाला तिसरा बोर्ड. चौथा बोर्ड आहे प्रत्येक ट्रेनर बरोबर जे काही आमचं डॉक्युमेंटेशन, त्यांचे स्लाइड्स, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट, त्यांचं पेमेंट्स, त्या सगळ्या गोष्टीसाठी. पाचवा बोर्ड आहे फायनान्ससाठी. सो जीएसटी फायलिंग असेल, टॅक्स फायलिंग असेल, TDS असेल, त्याच्यासाठी 5वा बोर्ड आहे. 6वा बोर्ड आहे सॉफ्टवेअर साठी. सो मी वेगवेगळे सॉफ्टवेअर टेस्ट करत असतो, नवे नवे आलेले चेक करत असतो. सो कधी कधी काय होतं, एखादं सॉफ्टवेअर समोर येतं, काहीतरी मी बघतो त्याच्याबद्दल इंटरेस्टिंग वाटतं आणि ते टेस्ट करण्या इतका वेळ नसतो, तर ते मी सॉफ्टवेअर नावाचा एक बोर्ड बनवलाय, त्याच्यामध्ये ते ऍड करून ठेवतो. त्याच्यानंतर जसा मला वेळ मिळेल तसा मी त्याला डुईंग मध्ये घेऊन येतो. जेव्हा ते टेस्ट होतं, ते डुईंग झाल्यानंतर मग मी त्याला इम्प्लिमेंट ऑर डोंट इम्प्लिमेंट त्या दुसऱ्या कॉलम मध्ये घेऊन जातो. ओके, सो नव्या सॉफ्टवेअर साठी मी एक बोर्ड बनवलं. हे मी तुम्हाला माझे एक्झाम्पल सांगितले, तुम्ही तुमच्या केसमध्ये बनवू शकता. ओके, सो समजा तुम्ही सेल्स ऑर्गनायझेशन आहे तुमची. ओके, तर तुम्ही कुठल्या कस्टमर्सना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याचा एक बोर्ड बनवू शकता. किंवा तुम्ही एखादा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार असाल तर त्या नवीन प्रॉडक्टच्या लॉन्च साठीचा एक बोर्ड बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या ऍक्टिव्हिटी ऍड करू शकता. ओके, सो पहिली हायरार्की झाली, सगळ्यात वरती असते कंपनी, कंपनीच्या अंडर झाले बोर्ड्स. ओके, आणि बोर्डच्या अंडर असतात लिस्ट. आता जे आपण 3 बघितलेल्या ना, टू डू, डुईंग आणि डन,
ह्या ज्या 3 बघितल्या त्या 3 होत्या लिस्ट. ओके, सो त्या लिस्ट आपण ज्या कामांच्या याद्या बनवतो त्या झाल्या लिस्टमध्ये येतात. सो पहिल्या कंपनीच्या अंडर बोर्ड्सच्या अंडर ज्या आहेत त्या लिस्ट आहेत. त्याच्यानंतर त्या प्रत्येक लिस्टमध्ये मी एक ऑप्शन टाकला होता ना, त्याला म्हणतात कार्ड्स. ओके, आता हे जे तुमच्या समोर स्क्रीनवर ओपन आहे हे आहे कार्ड. या कार्डला मी बंद करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण स्क्रीन दाखवतो. ओके, आता बघा हे जे आहे पहिलं वर्कस्पेस सगळ्यात वरती दिसतंय बघा, सलील चौधरीज वर्कस्पेस ही कंपनी आहे. या कंपनीच्या अंडर मी हा पहिला बोर्ड बनवलाय. त्या बोर्डचं नाव काय आहे? ट्रेलो ट्रेनिंग. हा जो निळा रंगाचा हा मोठा दिसतोय तो बोर्ड कसा बनवायचा ते मी दाखवतो, चिंता करू नका. आता फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या ट्रेलोचा, की सगळ्यात वरती आहे कंपनी, त्याच्या अंडर मी हा बोर्ड बनवलेला आहे. त्या बोर्डच्या अंडर हे या ज्या लिस्ट आहेत ना मित्रांनो, उभे कॉलम्स जे आहेत त्यांना आपण म्हणतो लिस्ट. ओके, सो वर्कस्पेसच्या अंडर बोर्डच्या अंडर लिस्ट आणि लिस्टच्या अंडर हा जो एक आयटम मी टाकलेला आहे त्याला म्हणतात कार्ड. ओके, सो हे कार्ड्स आहेत, इकडून तिकडे आपण मूव्ह करतो ना, याला म्हणतात कार्ड्स. आणि त्या प्रत्येक कार्डच्या अंडर एक चेकलिस्ट नावाचा आणखीन ऑप्शन आहे. तो तर भन्नाट ऑप्शन आहे. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की आपण एखादं काम करायला जातो त्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे काम एक नसून त्याचे आणखीन 10 उपप्रकार आहेत, त्याच्या अजून 10 स्टेप्स आहेत. त्या 10 पैकी 5च माझ्या हातात आहेत, 5 दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहेत, बरोबर की नाही? सो त्याला म्हणतात सब मेनू जो असतो ना किंवा सब टास्क, त्याला यांनी म्हटलेलं आहे चेकलिस्ट. ओके, सो आपल्याला त्या चेकलिस्ट पण वापरता येतात. सो अगदी मोठ्या कंपनीपासून छोट्या कंपनीच्या टास्क पर्यंत, की माझे ड्रॉवर मधले पेन संपलेत ते पेन ऑर्डर कर, इथपर्यंत त्या छोट्या चेकलिस्ट पर्यंत तुम्ही सगळी कामं या एकाच टूल मध्ये मॅनेज करू शकता. आणि हे व्हिज्युअल आहे, कारण आता तुम्हाला स्क्रीन बघून दिसतंय की माझं अर्ध्यापेक्षा जास्त प्रेझेंटेशन झालंय, मुख्य पॉइंट्स कव्हर झालेत. कोणते पॉइंट्स कव्हर झालेत ते दिसत आहेत, कोणते मी सध्या घेतले आहेत हे बघा, मी याला डुईंग मध्ये आणून ठेवलं. ओके, सो सध्या मी कोणत्या पॉइंटवर आहे? ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रेलो. ओके, सो हे अशा प्रकारे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की कितपत माझं काम झालंय, कितपत बाकी आहे. आणि म्हणून मित्रांनो हे ट्रेलो सॉफ्टवेअर एवढं इफेक्टिव्ह का आहे? कारण मोठी कामं जी असतात ना त्याचं स्टार्ट आणि एंड आपल्याला कळत नाही बऱ्याच वेळेला, आणि तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल मध्ये एका व्ह्यू मध्ये आपल्याला स्क्रीनवर बघून कळतं की अरे हा, ही स्टेटस आता इथपर्यंत पोहोचले. ओके, सो हे झालं ट्रेलोचे इंटरफेस बद्दल. ओके, बेसिक ज्या कॅटेगरीज होत्या त्याच्याबद्दल. आता मी हे बंद करणार आहे. हे जे ट्रेलो ट्रेनिंग हा मी बनवलेला तो बंद करणार आहे आणि आपण पहिल्यापासून एकदम नवं वर्कस्पेस आणि नवं हे बनवणार आहोत. ओके, त्याच्या आधी मला क्विकली कमेंट मध्ये लिहून कळवा जर तुम्हाला ट्रेलो इंटरफेस कळला असेल तर. TIS असं लिहा, ट्रेलो इंटरफेस. म्हणजे बेसिकली या 5 स्टेप्स ज्या आहेत त्या कळणं गरजेचं आहे. वर्कस्पेस काय, बोर्ड काय, आणि लिस्ट काय, आणि कार्ड्स काय. आणि गिव्ह मी अ क्विक फीडबॅक, कसं वाटतंय सेशन? युजफुल वाटतंय का? आणि टूल युजफुल वाटतंय का? गिव्ह मी अ क्विक फीडबॅक. आपण ऑलमोस्ट अर्ध्यावर आलो आहोत सेशनच्या. सॉरी. आणि मित्रांनो जसं आपण क्रिकेट शिकतो बघा, आपण क्रिकेट शिकतो, आपल्याला बॉल मारायचा, बॅट हातात धरायची आणि बॉलला मारायचं, हे बेसिक शिकायला 1 दिवस लागेल फार फार तर. ओके, पण क्रिकेटचे नियम शिकणं, की हा एवढेच नो बॉल अलाउड आहे, एवढ्याच हाईटचा नो बॉल अलाउड आहे, किंवा जे टेक्निकल गोष्टी असतात त्याच्यातल्या त्या शिकायला थोडा वेळ जातो. आणि त्या शिकल्या तरी सुद्धा आपल्याला बॅटिंग ऍक्च्युली इफेक्टिव्ह बॅटिंग सचिन सारखी करणं, किंवा ऍक्च्युली शेन वॉर्न सारखे बॉलिंग करणं, हे शिकायला आपल्याला आयुष्य निघून जातं. तसंच हे ट्रेलोचं आहे. मी तुम्हाला इंटरफेस शिकवतोय, पण ह्याच्यात एवढे फीचर्स आहेत ना मित्रांनो, एवढे फीचर्स आहेत की तुम्ही याच्यात एक्सपर्ट होण्यासाठी किमान 2-3 वर्ष जातील. तेवढे मला पण माहिती नाहीत, कारण मी आता हे टूल वापरत नाहीये. पण खूप फीचर्स आहेत त्याच्यात, खूप म्हणजे खूप. मी तुम्हाला सांगितलेले आतापर्यंत सांगितलेले हे 2-3% असेल.
ओके. आणि या सेशनच्या शेवटी तुम्हाला 10-12% कळतील, पण त्याच्यानंतर पण खूप सारे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि हे सगळं करूनही तुम्हाला इफेक्टिव्ह प्रोजेक्ट मॅनेजर बनायला पूर्ण आयुष्य निघून जातं, बिकॉज इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. ओके. सो जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार ते कळणार नाही तुम्हाला. ओके. मी हे वापरत नाहीये कारण मी एक लेव्हल पुढे गेलोय. मला एक टूल मिळालं दुसरं, जे ज्याच्यामध्ये इन्व्हॉइसिंग आहे, एच-आरशी रिलेटेड गोष्टी आहेत, अटेंडन्स मॅनेजमेंट आहे, लॉग इन डिटेल्स आहे, लॉग इन मॅनेजमेंट आहे. सो एकाच टूलमध्ये सगळं मिळतंय म्हणून मी तिकडे उडी मारली. पण अदरवाईज त्या टूलमध्ये पण जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे ते ट्रेलो सारखंच आहे, किंबहुना ट्रेलोपेक्षा कमी फीचर्स आहेत. पण मला एकाच टूलमध्ये सगळं मिळालंय म्हणून मी ते वापरतो. इट इज लाइक ERP वापरतोय मी. ओके. म्हणून मी ते हे वापरत नाहीये. पण तुमच्यासाठी जर तुम्ही सुरुवात करत असाल, तर याच्यासारखं बेस्ट टूल नाहीये. मी पण याच्यातून सुरुवात केली. अल्मोस्ट 2-2.5 वर्ष मी हेच वापरत होतो. ओके. चला, आता मी तुम्हाला तुमचे काही प्रश्न आहेत, अजूनही लोक लिंक विचारतायत. सो सोपं आहे. ट्रेलो Google सर्च करायचं फक्त. ट्रेलो, TRELLO लिहून घ्या नाव. Trello.com साईट आहे. त्याचे ऍप्स पण आहेत, वेबसाईट पण आहे. ऑनलाईन जाऊन करायचं डायरेक्ट Trello.com. ठीक आहे. आता मी हा जो बोर्ड आहे आपला, हा बघा आपला बोर्ड आहे ना, तर बोर्डमध्ये केवढे सारे फीचर्स आहेत त्यांनी दिलेले, की टाइमलाईन आहे, टेबल आहे, कॅलेंडर आहे, डॅशबोर्ड आहे, खूप सारे ऍडव्हान्स आहे. पण हे तुम्हाला पेड मध्ये मिळतात. हे बघा त्यांनी सांगितलं फ्री ट्रायल सुरू करा. सो आपल्याला पेड फीचर सध्या बघायचे नाहीये म्हणून मी तुम्हाला तिथे घेऊन जात नाहीये. तर आता जे फ्री फीचर्स आहेत ते आपल्यासाठी पुरेसे आहेत. ओके. सो आता मी काय करतो, सॉरी, हा आपला प्लस चिन्ह दिसतो इथे, त्याच्यावर क्लिक केलं. इथे बघा तुम्ही प्लस चिन्हावर क्लिक करून तुम्ही नवा बोर्ड बनवू शकता किंवा अगदी नवी वर्कस्पेस पण बनवू शकता. नव्या कंपनीपासून सुरुवात करू शकता. ओके. आता मला काय करायचंय, ही जी वर्कस्पेस बनवली मी, त्याच्या अंडर मला नवा बोर्ड बनवायचा आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं. ठीक आहे. आता सगळ्यांना दिसत असेल की नवा बोर्ड बनवायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा बोर्डला टायटल देऊया काहीतरी. ओके. आता मी हे जे टेक्स्मार्टचं सिरीज घेतोय ना, टेक्स्मार्ट, त्याचाच आपण एक बोर्ड बनवूया. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली कळेल की कशा प्रकारे प्लॅनिंग होते ते. सो मी इथे टेक्स्मार्ट असं लिहिलं. ओके. माझ्या बोर्डचं नाव आहे टेक्स्मार्ट. त्याच्यानंतर इथे त्यांनी बॅकग्राऊंड कलर दिलेत. मला हा बेसिक हाच आवडतो म्हणून मी हा घेतलाय. पण तुम्हाला माहिती पडावी म्हणून मी एखादा वेगळा इमेज वापरतोय. मग बघूया कसं दिसतं ते. त्याच्यानंतर त्यांनी अनेक टेम्पलेट्स पण दिल्यात. पण आपण कोरी सुरुवात करूया, एकदम ब्लँक. टेम्पलेट नको वापरूया. सो मी एवढंच फक्त नाव लिहिलं, थीम सिलेक्ट केली आणि त्याच्यावर, सॉरी, आणखीन एक ऑप्शन येते, खूप इंटरेस्टिंग ऑप्शन आहे. तो म्हणजे वर्क स्पेस व्हिजिबल. सो हा कोणाला दिसणार त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे प्रायव्हेट, की हा दुसऱ्या तुमच्या टीम मधल्या कोणाला दिसणार नाही, तर ह्याला प्रायव्हेट करा. जर तुम्हाला तुमच्या टीम मधल्या सगळ्यांना दिसावं वाटत असेल तर व्हिजिबल करा. आणि जर तुमच्या टीम बाहेर जगाला सगळ्यांना दिसावा तर पब्लिक करा. सो जनरली पब्लिक शक्यतो आपले कामं करायची नाही, पण जर एखादी गोष्ट तुम्हाला स्पेसिफिक लोकांबरोबर शेअर करायची असेल, जगाबरोबर शेअर करायची असेल तर पब्लिक वापरा. ओके. आता मी काय करतोय, मी मुद्दामून याला पब्लिक करतोय. ठीक आहे. कारण हा तुम्हाला दिसावा म्हणून. ठीक आहे. मी या बोर्डला पब्लिक केलं आणि क्रिएट केलं. ठीक आहे. आता बघा हे आपलं सुरू झालंय आणि इथे बॅकग्राऊंड फारच विचित्र दिसते फोटो, आणि त्याच्यामुळे मला हा काय फार आवडलेला नाही. सो आपण लेट्स सी, वी कॅन एडिट इट. ठीक आहे. हा एकदमच घाणेरडा दिसतोय. जस्ट कुठेतरी एडिटचा ऑप्शन असेल, बट आय एम नॉट एबल टू फाइंड इट. हा, चेंज बॅकग्राऊंड दिसला बघा आपल्याला. तिथे जाऊया आणि आपल्या पुन्हा कलर्स मध्ये येऊया. एक साधा कलर मी निवडतो आणि हे आता छान झालेलं आहे, किमान आपल्याला दिसतंय. ठीक आहे. सो बघा मित्रांनो, आता हा आपला निळा बोर्ड सुरू झालाय आणि दिस इज अ बोर्ड. ओके. या बोर्डचं नाव काय आहे, टेक्स्मार्ट. परफेक्ट. आता टेक्स्मार्ट मध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी बनवतो टू डू. पहिला कॉलम मी बनवला टू डू. दुसरा कॉलम मी लिहिला डुईंग. ओके. आता काही कामं मी माझ्या टीमला देतो, तर त्याला मी म्हणतो डेलिगेट. ठीक आहे. काही कामं मी स्वतः करतो, त्याला मी म्हणतो डुईंग.
ओके, माझ्या टीमची कामं माझ्याकडे रिव्ह्यू साठी येतात. सो मी त्याला लिहिलं रिव्ह्यू. ठीक आहे, आणि आणखीन एक शेवटचा कॉलम मी टाकला डन. ओके, सो मी माझ्या कामांची यादी कशी केली आहे बघा. टू डू जेवढी काही कामं टेक्स्मार्ट साठी मला करायची आहे ती सगळी मी एका ठिकाणी यादी करणार, मग त्याला डेलिगेट करणार. काही कामं मी दुसऱ्यांना देणार माझ्या टीम मधल्या, काही कामं मी स्वतः करणार, काही कामं रिव्ह्यू करणार आणि मग फायनली ती डन करणार. ओके, इथपर्यंत कळलंय तुम्हाला. आता आपण एक बोर्ड बनवला पूर्णच्या पूर्ण आणि त्याच्यामध्ये काही लिस्ट बनवल्या. तुम्हाला कळलं असेल तर यस टाईप करा. troll.com नाही आहे, trello.com आहे. ट्रोलचा अर्थच वेगळा होतो. सो ट्रेलो. ओके, ठीक आहे. सो आता आपण काही कामं इथे बनवूया. आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी टेक्स्टमार्टचा विचार करतो तेव्हा मला टॉपिक ठरवायचा असतो. सो फर्स्ट थिंग आय टाईप की टॉपिक काय ते फायनल कर. सो पहिलं काम आहे टॉपिक, दुसरं आहे शेड्यूल. ओके, की कधी घ्यायचंय त्याचं शेड्यूल ठरवा. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर जो काही टॉपिक मी घेतलाय त्याच्यावर स्टडी करणं. ओके, त्याच्यावर स्टडी करणं, त्याच्या स्लाइड्स बनवणं. आता मी एक एक शब्दात लिहितोय, तुम्हाला पाहिजे तेवढं लिहू शकता तुम्ही इथे. त्याच्या स्लाइड्स बनवणं हे आणखीन ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर तो त्याचा जो आम्ही मेसेज पाठवतो सगळ्यांना तो मेसेज बनवणं, त्याचं लँडिंग पेज बनवणं. ओके, ज्याच्यावर सगळी माहिती असते टेक्स्टमार्ट सेशनची, ते लँडिंग पेज बनवणं. त्याच्यानंतर प्रत्येक टेक्स्टमार्टची एक इमेज बनते, तुम्हाला पण व्हॉट्सअपमध्ये आली असेल ती इमेज बनवणं. त्याच्यानंतर त्याबद्दल सोशल मीडियामध्ये प्रमोशन करणं. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याची ऍड करणं, से गुगल फेसबुक ऍड करणं. ओके, गुगल और FB ऍड. त्याच्यानंतर त्याच्यासाठी स्टोरी इमेज लागते व्हॉट्सअपमध्ये आणि याच्यामध्ये शेअर करायसाठी फेसबुकमध्ये. सो स्टोरी इमेज. ओके, इंस्टाग्राम मध्ये शेअर करायसाठी स्क्वेअर इमेज. आता तुम्ही इमेज म्हणून त्याच्या अंडर मल्टिपल टास्क बनवू शकता किंवा वेगवेगळे टास्क बनवू शकता, ते तुम्ही ठरवू शकता तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे. ओके, सो हे सगळं मी बनवले. अजूनही बऱ्याच आहेत. हा, ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युशन व्हॉट्सअपवर डिस्ट्रीब्यूट करणं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेशन झाल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग एडिट करणं आणि त्याचं कोर्समध्ये अपलोड करणं. आणि ज्यांनी मास्टर माइंड सिरीज मध्ये भाग घेतलाय त्यांना ऍक्सेस देणं. सो बघा, एका टेक्स्टमार्ट मध्ये केवढी काम आहेत आमची. ओके, हे जे 2 तास आपण बोलतोय त्याच्यामागे केवढी काम आहेत. आता आपण ह्या कामांना पुढे डेलिगेट करणार आहोत. ओके, सो मी काय करतो, टॉपिक ठरवणं हे माझं काम आहे. सो ते मी इकडे डुईंग मध्ये घेऊन जातो. त्याच्यामध्ये शेड्यूल करणं हे माझं काम नाही आहे. सो झूम कधी अवेलेबल आहे, मीटिंगसाठी कधी टाइम अवेलेबल आहे, माझा टाइम आणि इतर ट्रेनर्सच्या टाइम मध्ये कुठे बेस्ट सुटेबल होईल त्यानुसार शेड्यूल करण्यासाठी आमच्याकडे टीम मेंबर काम करणार. तर ते मी डेलिगेट केलं. स्टडी करायचं काम मलाच करायचं आहे, तर ते मी इथे घेतलं. ओके, स्लाइड्स मोस्टली मीच बनवतो, सो त्या मी इथे घेतल्या. ओके, मेसेज मी बनवत नाही, डेलिगेट केला. पुढचं काहीच मी करत नाही. लँडिंग पेज मी बनवत नाही, डेलिगेट केलं. इमेज मी बनवत नाही, डेलिगेट केलं. सोशल मीडिया मी करत नाही, डेलिगेट केलं. हे सगळं डेलिगेशनचं काम आहे. इथे मी काहीच करत नाहीये स्वतः. मी फक्त स्टडी करतो, प्रेझेंट करतो. ओके, डिस्ट्रीब्युशन मी करत नाही, रेकॉर्डिंग मी एडिट करत नाही. ओके, कोर्समध्ये मी अपडेट करत नाही, ऍक्सेस मी देत नाही. सो काहीच नाही. सो माझी कामं आहेत ना, थोडक्यात इथे मी 2 कॉलम मध्ये बसवली. रिअल लाईफ मध्ये माझ्याकडे डेलिगेट टू पर्सन 1, डेलिगेट टू पर्सन 2, डेलिगेट टू पर्सन 3 असे वेगवेगळे कॉलम्स येतील. ओके, सो तुमच्या टीम मध्ये 2 माणसं असतील समजा, तर मी त्याला डेलिगेट टू असं बनवेन. दुसऱ्या माणसाचं नाव लिहा. ओके, तुम्हाला ज्याचं नाव लिहायचं त्याचं नाव लिहा. आता हा डेलिगेट टू इथे आला, त्याला मी इथे डुईंगच्या बाजूला घेऊन गेलो. आता बघा, काही हे माझी कामं आहेत ती मी डेलिगेट टू मध्ये घेऊन जातो.
ओके, जस्ट फॉर एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवतोय, रॅन्डमली करतोय. सो कळलं आता मी कोणती काम करणार आहे, माझे टीम मेंबर कोणते काम करणार आहेत ते मला क्लिअर झालंय. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं का? आतापर्यंत जे आपण शिकलोय, वर्कस्पेस बनवली, त्याच्यामध्ये एक छानसा बोर्ड बनवला आणि त्या बोर्डमध्ये लिस्ट बनवल्या आणि त्या लिस्टमध्ये कार्ड्स टाकले की मला काय काय कामं करायचे. ओके, टाईप आता येस टाईप करू नका, कन्फ्युजन होईल. आता मला काय तुम्ही टाईप करून सांगाल माहितीये, कार्ड्स, CARDS, कार्ड्स पर्यंत कळलं ना? सो कार्ड्स डन असं टाईप करा. सॉरी, कार्ड्स डन. ओके, परफेक्ट परफेक्ट, थँक्यू. आता बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला बेसिक कसं बनवायचं ते दाखवतो. आता त्या कार्डच्या आतमधले काय काय फीचर्स आहेत. जनरली तुम्हाला काय होतं, तुम्ही दिवस घालवता मेलवर, ईमेलवर, आणि याच्याबद्दल आपण या आधी पण बऱ्याच वेळा बोललोय. मी प्रोडक्टिव्हिटीचे 2-3 सेशन्स घेतले आणि ईमेल कशी हानिकारक आहे आपल्या प्रोडक्टिव्हिटीसाठी ते मी सतत सांगितलंय. आता मी तुम्हाला एक मार्ग दाखवतोय, ते वापरून तुमचं ईमेल युसेज ऑलमोस्ट झिरो होईल कामाचा. ऑलमोस्ट झिरो होईल, कारण तुम्हाला ईमेलमध्ये जे लागतं ते सगळं ट्रेलोमध्ये आहे एकाच ठिकाणी आणि सगळ्यांना एकत्र लॉग इन करायचंय. सो जे मी डेलिगेट 1, डेलिगेट 2 लिहिले आहेत माझे टीम मेंबर, सो ते ऍक्च्युली त्यांचा लॉग इन करतील ट्रेलोमध्ये आणि त्यांना हेच दिसेल. तुम्हालाही एकाच वेळेला तेच दिसेल. ओके, सो एकमेकांना ईमेल्स पाठवण्याची गरज लागणारच नाही. ओके, जर तुम्ही छोट्या टीम्स मध्ये असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण ते ईमेल मध्ये खूप टू अँड फ्रो होत जातं आणि स्टार्ट कुठे झालं आणि एंड कुठे झालं कळत नाही. ट्रेलो मध्ये तुम्हाला ते सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी व्हिज्युअलाइज करता येतात. त्याच्यामुळे कोणालाही मागे किंवा पुढे जाता येत नाही. सगळे एकाच लेवलवर एकत्रच जाऊ शकतात. ओके, आणि म्हणून हे टूल पॉवरफुल आहे, कारण आता जे मी फीचर दाखवणार आहे तुम्हाला, ते वापरून तुम्ही टेक्निकली कामासाठीची ईमेल रिप्लेस करू शकता तुमची. ओके, सो आता आपण पुन्हा एकदा मगाशी जो मी बोर्ड बनवलेला ना, आता आपल्याकडे 2 बोर्ड झालेत. जस्ट मिनिट, कुठे गेले बरं, रिसेंट मध्ये बघूया. हा ट्रेलो ट्रेनिंगचा बोर्ड आता एक झाला आणि टेक्समार्टचा एक झाला. सो मी ट्रेलो ट्रेनिंग मध्ये घेऊन जातोय तुम्हाला पुन्हा. ठीक आहे, इथे आलो आणि आपला ट्रेलो इंटरफेस बघून झालाय, तो त्याला डन मध्ये ट्रान्सफर करूया. आणि आपल्याला आता घ्यायचं आहे फीचर्स एक्सप्लेन करायचे मला. ओके, म्हणून मी फीचर्स करू शकतो. आता किती युजर्स ऍड करू शकतो याला लिमिटेशन नाही आहे. सो टेक्निकली देर इज नो लिमिटेशन. पण कोणत्या युजरला कोणत्या गोष्टींचा ऍक्सेस द्यायचा त्याच्यावर लिमिटेशन आहे. आणि आपण नंतर प्राइसिंग बघूया तेव्हा मी एक्सप्लेन करेन तुम्हाला. पण टेक्निकली देर इज नो लिमिट्स. तुम्ही करू शकता किती पण युजर्स ऍड. ओके, सो मी ह्या फीचर्स ना आता डुईंग मध्ये घेऊन जातो, कारण मी आता तुम्हाला फीचर्स एक्सप्लेन करणार आहे. या कार्डला मी ओपन करतो आणि बघा मित्रांनो, इथून पुढे आपल्याला जबरदस्त अशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत, कारण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचे फीचर्स शिकायचे. ओके, मगाशी मी तुम्हाला कॅटेगरी हायरार्की जेव्हा सांगितली, पहिली हायरार्की होती वर्कस्पेस. वर्कस्पेसच्या अंडर येतात बोर्ड्स, बोर्ड्सच्या अंडर येतात लिस्ट, लिस्टच्या अंडर येतात कार्ड आणि कार्डच्या अंडर येते चेकलिस्ट. ओके, सो तुम्हाला इथे स्क्रीनवर चेकलिस्ट दिसते का? ओके, ही चेकलिस्ट मी आता बनवली आणि तुम्हाला पुन्हा एक बनवून दाखवणार पण ऍडिशनल. पण ही चेकलिस्ट दिसते तुम्हाला. सो प्रत्येक जे काम असतं त्या कामाची उपकामं असतात, सब मेनू असतो. ओके, आणि तो सब मेनू जो आहे त्याला म्हटलंय चेकलिस्ट. आता हे जे काम आहे फीचर्स एक्सप्लेन करणं, तर मला अनेक फीचर्स एक्सप्लेन करायचे. कुठले कुठले एक्सप्लेन करायचे, तर त्याची मी इथे चेकलिस्ट बनवली आहे. ओके, इज इट इंटरेस्टिंग? चेकलिस्ट कॉन्सेप्ट क्लिअर झाला? आता त्याचे फीचर्स बघूया, चेकलिस्ट किती जबरदस्त आहे ते. ओके, बघा आता मित्रांनो, सगळ्यात पहिलं फीचर आहे जे मला एक्सप्लेन करायचंय, ते आहे मेंबर्सचं. तुम्ही विचारला ना की किती मेंबर्स ऍड करू शकतो, काय करू शकतो. सो पहिल्यांदा मला मेंबर्स हे फीचर तुम्हाला एक्सप्लेन करायचं. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला वर्कस्पेस मध्ये घेऊन जातो, कारण कंपनीमध्येच तुम्ही टीम ऍड करणार ना. सो युअर वर्कस्पेस जी आहे त्याच्यात गेलो, तुम्ही तुमची जी काय वर्कस्पेस आहे त्याच्यामध्ये जा. मग ही अशी ओपन होईल बघा, ही सलील चौधरीज वर्कस्पेस. ओके, त्याच्यामध्ये हा मेंबरचा ऑप्शन आहे. ओके,
मग हा मी मेंबरच्या ऑप्शन मध्ये गेलो आणि इथे ऑलरेडी मी 3 मेंबर ऍड केलेले आहेत. ओके, तिन्ही माझेच अकाउंट्स आहेत वेगवेगळे, आमच्या टीमचे 1 आणि 2 माझेच अकाउंट्स आहेत. ओके, सो मी इथे मेंबर्स ऍड केलेत. आता तुम्हाला जो मेंबर ऍड करायचा आहे त्याला इन्व्हाइट करायचं. जर त्याचं ऑलरेडी ट्रेलो अकाउंट असेल तर फक्त इथे टाईप केलं तर त्याचं नाव मिळेल तुम्हाला. जर त्याचं अकाउंट नसेल तर तुम्हाला त्याला इन्व्हाइट करायला लागेल. तो मी इथे इन्व्हाइट करतो. ओके, तुमच्यापैकी कोणीतरी 2च लोकांनी टाईप करा, ईमेल आयडी टाईप करा तुमचा. मी त्यांना तुम्हाला इन्व्हाइट पाठवतोय आता. पटकन जो पहिले 2 करतील त्यांना इन्व्हाइट करणार. ओके, एक आलाय मला इथे. ओके, हा मी तुम्हाला इन्व्हाइट केलं बघा. ठीक आहे, तुमचं हेच नाव आलं VVK वर्मा सॉरी, आणि तुम्हाला एक इन्व्हिटेशन पाठवलं, तुम्हाला ईमेल मध्ये आलं असेल. ओके, अजून एक दुसरं, हा एक आला मला आयडी. आणि सो किती सिंपल आहे बघा. तुमच्या टीम मधला जो कोणी माणूस असेल त्याने हे काहीतरी भलतच कॉपी झालं. 1 मिनिट. हा बघा, हा आयडी कॉपी झाला, सेंड केलं. सो दोघा जणांनी मी ऍड केलं बघा. ओके, आता हा आयडी मिळाला नाहीये मला. सो याच्यामध्ये काहीतरी एरर आहे म्हणून हा गेला नाही. परत एकदा टाईप करूया. हा बघा, जीमेलच्या पुढे .com नाहीये म्हणून तो गेला नव्हता. आम्ही .com टाईप केलं, सेंड केला. ठीक आहे, आता हा तुम्हाला gmail.com आयडी जो आहे त्याला पाठवला गेलाय बघा. हा एक वैशाली मॅडमना पाठवला गेलाय आणि हा एक वर्मा सरांना पाठवला गेलाय. सो तुम्हाला दोघांना पाठवलाय, तुम्ही अजून कन्फर्म केलेलं नाहीये बघा. पण तुमचं ईमेल तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला ट्रेलोचं मेल आलेलं असेल, जे तुम्हाला अप्रूव्ह करायची तिथे लिंक असेल. मग तुम्ही कन्फर्म मेंबर व्हाल. ओके, सो बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टीम मेंबर्सना ऍड करू शकता. एकदा तुम्ही ऍड केलं की तुमचं कंपनीचा तो बोर्ड जो आहे त्यांना दिसायला लागेल. तुम्ही कुठल्या बोर्ड्सना त्यांना ऍक्सेस द्यायचा ते तुम्ही ठरवू शकता. ओके, हे झालं पहिलं फीचर मेंबर्स ऍड करण्याचं. ठीक आहे, आता आपण पुन्हा जाऊया आपल्या वर्कस्पेस मध्ये, सॉरी बोर्ड मध्ये. ओके, आता बघा मित्रांनो, फीचर्स होते. फीचर्स मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो. पहिलं फीचर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं मेंबर्सचं. ओके, जसं मी ते एक्सप्लेन करून झालं, इथे चेकबॉक्स आहे छोटासा, मी सिलेक्ट केला. आता बघा, हा बार इथे कंप्लीट झाला आणि हा काय सांगतोय, इथे पर्सेंटेज दाखवतोय की माझं काम किती % कंप्लीट झालं. ओके, आता मी हे बंद करतो आणि इथे बघा, इथे आपल्याला दाखवतंय की 13 पैकी 1 टास्क कंप्लीट झालाय. सो तुम्हाला त्याचे जे सब टास्क असतात किंवा उपकामं असतात, ती उपकामं कितपर्यंत कंप्लीट झाले ते पण तुम्हाला मिळतं. ओके, पुन्हा एकदा क्लिक करतो. दिस इज व्हेरी पॉवरफुल. चेकलिस्ट फीचर माझ्या मते खूप पॉवरफुल आहे. दुसरं आहे डिस्क्रिप्शन. सो इथे आपल्याला टास्कचं डिस्क्रिप्शन लिहायचं. सो टास्क जरी फीचर आला, तुम्हाला त्या टास्क बद्दल आणखीन काही माहिती लिहायची, जी तुमच्या टीम मेंबरला पण माहिती पडावी असं तुम्हाला वाटतं, तर ती तुम्ही इथे लिहू शकता. ओके, सो समजा मला टीम मेंबरला सांगायचंय, काय बरं सांगू शकतो मी, हा, प्रिंट दिस टास्क वन्स कम्प्लिटेड. जस्ट मी एक्झाम्पल म्हणून दिलं. ओके, प्रिंट दिस टास्क वन्स कम्प्लिटेड. मग मी काय सांगितलं टीम मेंबरला की हे एकदा शिकवून झालं सगळं की प्रिंट कर त्याची. ओके, आता हे कोणाला माहिती पडणार, तुमच्या मेंबर्सना. ओके, बोर्डच्या मेंबर्सना. सो तुम्हाला इथे मेंबर्स ऍक्च्युली ऍड करायचे. हे बघा, जर तुम्ही हे आले, सगळे मेंबर्स आले, अप्रूव्ह झाले, तर ते इकडे दिसतील. आता हा अप्रूव्ड आहे म्हणून मी ह्याला ऍड केला. ठीक आहे, आता या बोर्डमध्ये 2 मेंबर आले आणि त्या मेंबरचं नाव इकडे ऍड झालं. आता मी काय करेन, आता मी ऍक्च्युली त्याला सांगेन की हे तुझं काम आहे. मग त्याच्यासाठी @ टाईप करायचं आणि त्याचं नाव टाईप करायचं. हे बघा, जसं टाईप करायला सुरू व्हाल त्याचं नाव दिसेल तुम्हाला. त्याला सांगायचं की हा आता तुझं काम आहे. ओके, मेल पाठवायची गरज नाहीये. त्याला नोटिफिकेशन दिसतं ट्रेलो मध्ये लॉग इन केल्यावर आणि प्लस त्याला टास्क मध्ये आल्यावर पण कळतं की हे मला करायचं आहे. ओके, सो जर तुमच्यापैकी कोणी ज्यांनी ईमेल आयडी दिले त्यांनी अप्रूव्ह केलं असेल तर तुमचं नाव पण इथे दिसलं असतं. अजून तुम्ही अप्रूव्ह केलेलं नाहीये. केलंय का? हा, वैशाली मॅडमनी केलंय अप्रूव्ह. सो हे बघा, वैशाली मॅडम तुमच्यासाठी टास्क क्रिएट न्यू बोर्ड. कळलं? सो बघा, आता मी जे ईमेल मध्ये आपला टाइमपास होत होता ते सगळं कमी करतोय.
तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही, समोरच्या व्यक्तीला पण वेगळं काय करायची गरज नाही, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ऍड होत आहेत. ओके, हे झालं टास्क बनवतानाचं. पण टास्क होतानाच पण बऱ्याच गोष्टी होत असतात ना. ओके, टास्क होताना पण बऱ्याच गोष्टी होत असतात. ओके, विपुलजी म्हणतात मी पण केलं. ओके विपुलजी, तुम्हाला पण एक टास्क देतो, डोंट वरी. ठीक आहे, सो डिस्क्रिप्शन हे फीचर माझं शिकवून झालंय तुम्हाला. मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक केलं. ठीक आहे, जसं बघा लगेच 815% झाले. सो माझं कितपत काम झालं ते इथे सांगितलं. तिसरं फीचर खूप जबरदस्त आहे, ते म्हणजे लेबल्स. ओके, आता बघा तुम्हाला प्रत्येक कामाला वेगवेगळे कॅटेगरीज द्यायचे असतात, तुम्हाला लेबलिंग करायचं असतं त्याचं. तो फीचर आहे लेबल्सचा. आणि जेव्हा तुम्ही टास्क मध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला इथे लेबल्सचा ऑप्शन दिसतोय बघा. ओके, आणि हे लेबल्सवर मी क्लिक केलं तर इथे बघा तुम्ही त्याला कलर कोडिंग पण करू शकता. जनरली मी काय करतो कलर कोडिंग, की काम एकदम हाय टॉप प्रायोरिटी असेल तेव्हा त्याला एकदम रेड करतो. ओके, आणि त्याच्यानंतर ती हे कमी कमी करत जातो. म्हणजे ऑरेंज म्हणजे सेकंड लेवल प्रायोरिटी, येलो म्हणजे लो लेवल प्रायोरिटी, ग्रीन म्हणजे काम कम्प्लीट झालंय. ओके, तुम्ही ते हे कलर चेंज पण करू शकता तुम्हाला पाहिजे तसे, जसं तुम्हाला पाहिजे ते. आणि तुम्ही त्याला ना नाव पण देऊ शकता. ओके, सो ग्रीन म्हणजे कम्प्लीट असं समजा मी नाव दिलं तर बघा इथे लिहून आलं. ओके, सो तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही त्याला लेबलिंग करू शकता. ओके, आता लेबलचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कसं बरं देणार. सो एक तर मी टाइम प्रायोरिटी वरून दिलं की खूप अर्जंट आहे, कमी अर्जंट आहे, बिलकुल अर्जंट नाही आहे किंवा कम्प्लीट झालाय. ओके, दुसरं तुम्हाला लेबलचं एक्झाम्पल होईल, मला आता पटकन आठवत नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर सांगा एखादं कसा लेबल करता तुम्ही. हा, ओके, समजा आता हे टेक्स्मार्टशी रिलेटेड आहे ना. तर समजा मी या एक लेबल बनवलं किंवा मी नवीनच लेबल बनवतो त्याच्यासाठी. ओके, टेक्स्मार्टच्या अंडर मी तुम्हाला कदाचित वेब ऍप्स दाखवेन. ओके, तर वेब ऍप साठी मी एक घेतलं. त्याच्यानंतर मी कदाचित फक्त मोबाईल ऍप्स वाल्याच एखादं टेक्स्मार्ट मध्ये घेईन. सो मी टेक्स्मार्टच्या अजून कॅटेगरी जर मला बनवायच्या, टेक्स्मार्टच्या अंडर अजून लेबल्स बनवायचे तर ते मी बनवेन आणि ते इथे ऍड होताना दिसतात बघा आपल्याला. ओके, सो हे ऍड असे झालेले आहेत. समजा मला तो नाही पाहिजे तर मी कट केला, नाही पाहिजे तर कट केला, पाहिजे तर परत त्याच्यावर क्लिक केला, हे इथे ऍड होत जातात. सो कानबानने सांगितलं ना जे आहे ते व्हिज्युअल करा. ओके, तर म्हणून हे व्हिज्युअल त्यांनी दिलेले लेबल्स. आता मी हे बंद करतो टास्क आणि इथे जाऊन बघूया आपण. आता इथे बघा आपल्याला कलर कोडिंग दिसते. सो याच्यावरून फक्त बघून टास्ककडे आपल्याला कळेल की हा प्रायोरिटी आहे की नाहीये, हा अर्जंट आहे की नाहीये. ओके, हा कम्प्लीट झालाय की नाही झालाय, कळलं. सो दिस इज व्हिज्युअल आणि म्हणून लेबल खूप पॉवरफुल आहे. आता लेबलचं तुम्हाला आणखीन एक जबरदस्त फीचर दाखवतो मी. ओके, आपण लेबल जे निवडले ना ते रांगेत होते 1 2 3 4 5. ठीक आहे, समजा मला लेबल लावायचे एखाद्या गोष्टीला, तर मी काय करेन त्या कार्डच्या वरती फक्त माझा हे कर्सर आणेन आणि तो जो नंबर आहे तो नंबर मी टाईप करेन. हे बघा मी समजा त्याचा नंबर टाईप केला से 1. जस्ट अ मिनिट. से हा बघा मी 1 टाईप केलं इथे आपोआप ग्रीन आलं, मी 2 टाईप केलं इथे आपोआप येलो आलं, मी 3 टाईप केलं आपोआप ऑरेंज आलं, परत मी तेच नंबर टाईप केले हे सगळं गेलं निघून. किती जबरदस्त आहे बघा, कीबोर्ड शॉर्टकट्स पण आहेत. जसं मी म्हटलं ना ट्रेलो मध्ये शिकाल तेवढं कमी आहे. ओके, सो तुम्हाला व्हिज्युअल क्लॅरिटी येते की माझी कुठली आग लागलेली कामं आहेत, अर्जंट आहेत, कुठली कामं आहेत जी मी नंतर करू शकतो. ओके, सो दिस इज लेबल फीचर फॉर यू. इंटरेस्टिंग आहे की नाही लेबल फीचर? मला टाईप करा इंटरेस्टिंग. सॉरी. आणि सिन्स आता आपण बऱ्यापैकी कव्हर केलंय ट्रेलो, आता मला तुमची कम्फर्ट लेवल सांगा की तुम्ही हे टूल वापरू शकता की नाही आणि तुम्ही हे तुमच्या कामामध्ये, पर्सनल लाईफ मध्ये किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये वापरू शकता की नाही. हो, आग लागलेली काम माझा फेवरेट शब्द आहे. मी सकाळी दिवसभर काम सुरू करतो तेव्हा पहिल्यांदा आग कुठे लागली तेच बघतो. फायर फायटिंग म्हणतात त्याला.
ओके. सो तुमची कम्फर्ट लेवल महत्वाची आहे. सगळे फीचर्स वापरले नाही तरी एक बेसिक कॉन्सेप्ट समजला तेवढं वापरायला सुरू करा. हळूहळू सगळे फीचर वापरा. ओके. आता मी जे शिकवायला बसलोय म्हणून सगळं शिकवलं. आता मी हे लेबल्स कंप्लीट केले. इथे चेकलिस्ट ओके केलं. आता 23% माझा टास्क कमी झाला. ओके. चेकलिस्ट मी मगाशी समजवलंय. सो आय जस्ट क्लोज इट. इथे चेकलिस्ट टाकायचा ऑप्शन आहे बघा. इथे चेकलिस्ट ऍड करू शकता. पुढचं फीचर आहे डेट. ओके. सो आतापर्यंत आपण फक्त टास्क ऍड करत होतो, पण ते टास्क कधी कंप्लीट झाले पाहिजे त्याची ड्यू डेट पण असली पाहिजे ना, तर नाहीतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये गडबड होईल. सो जेव्हा मी ड्यू डेट निवडतो तेव्हा मी सांगतो की मला समजा फीचर्स एक्सप्लेन करायचे 28 तारखेला, किती वाजता, टाइम वगैरे सगळं मी ऍड करू शकतो. ओके. मला किती वाजता त्याचा रिमाइंडर यावा, हा रिमाइंडर ईमेल मध्ये पण येतो आणि नोटिफिकेशन मध्ये पण येतो. ओके. मी सेव्ह केलं. तर बरोबर त्याचा टाइम आला बघा इकडे, ड्यू सून म्हणजे लवकर आले, उद्याचा दिवस आहे ना. आता जरा मी हा टाइम चेंज करतो बघा. आता मी काय करतो, हा टाइम चेंज करतो आणि सांगतो की हे 26 तारखेला करायचं होतं. जस्ट तुम्हाला दाखवावं म्हणून सांगतोय. हे लाल झालं बघा, आग लागलेली कामं आपोआप त्याने लाल कलर घेतला. आता मला हा सांगतोय की हा ओव्हर ड्यू झाला आहे, लवकर लक्ष द्या याच्याकडे. जेव्हा मी पूर्ण व्हिज्युअलाइज करतो बोर्डकडे तेव्हा मला लगेच कळतं की कुठली कामं, कुठले टास्क माझे कुठल्या स्टेटसला आहेत. ओके. ड्यू आहेत लवकर की झालेले आहे, त्याचं लेट झालाय ऑलरेडी. ओके. सो दिस इज हाऊ यू ट्रॅक. हा झाला पुढचा फीचर आपला डेटचा. ओके. सिंपल फीचर आहे, पण किती इफेक्टिव्हली राबवलाय बघा त्यांनी. नुसते डेट टाकले तर तो तुम्हाला सांगतो की हा ओव्हरड्यू आहे की अजून वेळ आहे. आता मी याची डेट चेंज करतो आणि दाखवतो की याला खूप वेळ आहे अजून. 30 तारखेला करायचा हा टास्क. ओके. तर याचं कलर कोडिंग निघून गेलं. जर मी ह्याची 28 तारीख धरली तर उद्याच आहे, तर तो मला काय सांगतो की अरे बापरे, येलो झालं, ड्यू आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही इथे तुमच्या टास्कची जी अर्जन्सी लेवल आहे ती तुम्ही सेट करू शकता. आणि जसं आपण म्हणतोय मगाचपासून की प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये मल्टिपल लोक काम करतायत. सो सगळ्यांना माहिती पाहिजे की कुणामुळे लेट झालाय, कुणाचा टास्क ड्यू डेटच्या वरती गेलाय. कळलं. कुठेही ईमेल करायची गरज नाही, कुठे एक्सप्लेनेशन बघायची गरज नाही. सरळ टास्क मध्ये या तुमच्या बोर्ड मध्ये आणि बघा की कुणामुळे लेट झालाय. कारण इथे डुईंग मध्ये तुम्हाला माहिती आहे ना कुठल्या मेंबरकडे, किंवा तुम्ही लिस्ट पण मेंबरच्या नावांच्या बनवू शकता. जसं मी बनवलं होतं डेलिगेट 1, डेलिगेट 2. सो मला माहिती की कुणाच्या ऍक्टिव्हिटीज ना लेट होत आहे. ओके. सो किती जबरदस्त आहे बघा. देन पुढचं फीचर आहे कव्हर. हे पण इंटरेस्टिंग फीचर आहे, कव्हर फीचर. सो कव्हर मध्ये बेसिकली काय आहे, तुम्हाला या टास्क साठी म्हणून एक इमेज देता येईल. जसं आपण मगाचपासून बोलतोय की कानबान इज अ व्हिज्युअल थिंग. ओके. सो मला फीचर्स एक्सप्लेन करायचे आहेत. तर इथे कव्हरचा ऑप्शन आहे. कव्हर. कव्हर मध्ये क्लिक केलं तर तुम्ही एखादा फोटो किंवा कलर अपलोड करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या कम्प्युटर मधनं पण एखादा फोटो घेऊ शकता. ओके. समजा मी घेतला असे टेक्स्मार्टचाच घेऊया चला. टेक्स्मार्ट एपिसोड 1 ची इमेज आली, अपलोड केली. हे बघा, टेक्स्मार्ट एपिसोड 1 ची इमेज इथे अपलोड झाली आहे. कव्हर आलंय. ओके. आता मी हे बघा इथे छानसं कव्हर दिसतंय. क्लोज केलं. आता हा व्हिज्युअल बोर्ड कसा दिसतो बघा. आता मला वाचण्याची पण गरज नाहीये. फोटो बघून मला कळतंय की मी कुठल्या कामाबद्दल बोलतोय. ओके. सो ऍक्च्युअली रिअल लाईफ व्हिज्युअलाइज जे आपण कान म्हणजे व्हिज्युअलाइज, बाण म्हणजे कार्ड्स. सो व्हिज्युअलाइज केलेले कार्ड्स. ओके. आता हे याच्यातलं पुढचं फीचर किती जबरदस्त होतं ते आपण बघितलं. ओके. अँड दॅट इज कॉल्ड ॲज कव्हर. हे पण मी कंप्लीट केलं. हा टास्क लिस्ट माझी कंप्लीट होत चालले बघा. ओके. त्याच्यानंतर नोटिफिकेशन. ओके. नोटिफिकेशन मी आत्ता दाखवत नाही कारण मला याच्यातून एक्झिट करावं लागेल. तुम्हाला थोडा वेळ दाखवतो मी नोटिफिकेशन. ओके. पुढचं फीचर मला खूप आवडलंय ते म्हणजे वॉच. आता कधी कधी काय होतं, तुम्ही बॉस आहात, तुमच्या टीम मध्ये 10 लोक कामं करतायत, ते सगळ्यांची सगळी कामं बघण्याची तुम्हाला गरज कदाचित नसेल. बरोबर की नाही. तुम्ही सगळ्यांची सगळी कामं जर अशी मायक्रो मॅनेज करायला लागला तर स्वतःचं काम होणार नाही. आणि म्हणून काही स्पेसिफिक टास्क आहेत, जर तुम्हाला वाटलं की नाही इथे मला लक्ष ठेवलं पाहिजे, तर तुम्ही सरळ जाऊन त्या टास्कवर हा वॉचचा फीचर ऑन करू शकता. हा बघा, हा आहे ना ऑफ आहे, त्याला मी ऑन केलं म्हणजे काय होणार, त्या टास्क मध्ये काही अपडेट आलं, कुणी त्याच्यामध्ये लिहिलं, कुणी डेट चेंज केली, तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन जाणार. सो तुम्हाला
ऍक्च्युली जाऊन टास्क मध्ये वाचण्याची गरज नाहीये. तुम्हाला लगेच कळणार की ह्या टास्क मध्ये काहीतरी मुवमेंट झालेली आहे. सो जे क्रिटिकल टास्क आहेत, जिथे तुमचं लक्ष अगदी असलंच पाहिजे, तिथे वॉच करायचं. म्हणजे कोणी रिपोर्ट करायची गरज नाही. तुम्ही सांगायची गरज नाही टीम मेंबरला की अरे मला तुम्हाला मेल का ना केलंस. मग टीम मेंबर सांगणार मी तर सर तुम्हाला सीसी केलं होतं, पण तुम्ही म्हणा अरे मला एवढ्या मेल येतात की ते मला सीसी राहून गेलं बघायचं. कळलं? सो हा सगळा जो आपला रोजचा घोळ आहे तो होणार नाही, कारण आता तुम्हाला ठरवायचं की कशावर वॉच ठेवायचं. ओके, दॅट यू कॅन डू. ठीक आहे. तर हे झालं वॉच फीचर. त्याच्यानंतर पुढचं फीचर आहे मूव्ह. ओके, मूव्ह म्हणजे जसं नावातच सांगितलेलं, हा टास्क जो आहे, हे जे कार्ड आहे, समजा मला या लाईन मध्ये नाहीच पाहिजे. ओके, मला दुसरीकडे घेऊन जायचंय, डन मध्ये घेऊन जायचंय किंवा रिव्ह्यू मध्ये घेऊन जायचंय, तर मी तिथल्या तिथे मूव्ह करू शकतो, किंवा मला बोर्डच मूव्ह करायचा आहे. हा ट्रेलो ट्रेनिंगचा टास्क आहे, पण मला माझ्या टेक्स्टमार्ट नावाच्या बोर्ड मध्ये घेऊन जायचं आहे, तर मी तिथे पण हा टास्क मूव्ह करू शकतो. हा बघा, हा मी मूव्ह केला, इथून गायब झाला बघा. इथून गायब झाला, कारण मी तो आता माझ्या दुसऱ्या वर्कस्पेस मध्ये, दुसऱ्या बोर्ड मध्ये घेऊन गेलोय, ज्या रिसेंट बोर्डचं नाव होतं टेक्स्मार्ट. आता तो इथे आलेला दिसेल बघा आपल्याला टास्क. किती भारी आहे. ओके, सो जर तुम्ही वेगळ्या सेल्स मधून काम संपलंय, आता ते तुम्हाला सर्व्हिस मध्ये घेऊन जायचंय, वेगळ्या बोर्ड मध्ये घेऊन जायचंय, तर तुम्ही तसं पण एका बोर्ड मधून दुसऱ्या बोर्ड मध्ये उडी मारू शकता. काही बदललेलं नाही, सगळा टास्क तसाच्या तसा उडी मारून आलेला आहे. ओके, सो दिस इज अगेन व्हेरी इंटरेस्टिंग फीचर. सो मी याला पण मूव्हला क्लोज करतो. अर्काइव्ह म्हणजे जसं तुम्ही डिलीट करत नाही, पण नजरेसमोरून काढून टाकता. एखादा टास्क संपलाय, पण भविष्यात कधीतरी त्यातला डेटा लागेल म्हणून तो लागतो, तर त्याला अर्काइव्ह करायचा. ते इथे कुठेतरी अर्काइव्ह दिसेल तुम्हाला राईट हँड साईडला. हे बघा इथे दिसतंय मला. ओके, त्याच्यानंतर शेअर. समजा हा टास्क तुम्हाला शेअर करायचा आहे दुसऱ्या कोणाबरोबर, तर तुम्ही जसं व्हॉट्सअप शेअर करता तसंच हे शेअर. त्याच्यामध्ये तुम्हाला कार्डची लिंक मिळते. ओके, आता ही जी लिंक आहे ना मित्रांनो, ही लिंक मी घेतली आहे. ही लिंक मी इथे तुमच्यासाठी पेस्ट करतोय. का पेस्ट करतोय? कारण हा बोर्ड हे बोर्ड मी पब्लिक बनवलाय मुद्दामून, कारण तो तुम्हाला बघता यावा. सो क्विकली एकदा क्लिक करा आणि बघा तुम्हाला कसं दिसतंय ते. मी तुम्हाला तुमच्या कस्टमर बरोबर एखादा टास्क शेअर करायचा आहे, तर त्याच्याबरोबर शेअर करून टाका. त्याला प्रोग्रेस कळेल, कसं चाललंय, कुठपर्यंत आलंय, काय ड्यू डेट आहे. ओके, तुमच्या बरोबर मी हा टास्क शेअर केलाय, कार्ड शेअर केलाय, तर बघा आता क्लिक करून, पब्लिक आहे हे. आणि गिव्ह मी अ क्विक फीडबॅक. दिसला का, नाही दिसला का? सो कस्टमरला मेल लिहायची गरज आहे का? जो माणूस तुमच्या टीमचा मेंबर नाहीये, बाहेरचाच आहे. समजा तुम्ही कोणाला प्रिंटरला ऑर्डर दिली प्रिंट करायची, तर त्याला काय प्रिंट करायचंय, त्याच्यामध्ये कुठले कलर ठेवायचे, लोगो काय पाहिजे, हे सगळं मेलवर कशाला सांगायचं? डायरेक्ट ही लिंक पाठवून द्यायची, म्हणजे सगळी कामं तुमच्याकडे समोर आहेत, आणि त्याला फक्त जेवढं गोष्ट दिसायची तेवढीच दिसणार, बाकी काय दिसणार नाही. ओके, सो अगेन दिस इज हाऊ यू सेव्ह युअर टाइम. ईमेल मधला टाइम, टू अँड फ्रो म्हणजे तो कोणतरी फोन करून विचारतो, सर ते मला तो डेटा पाहिजे तुमच्याकडे मेलमध्ये, मला सांगा. तर हे सगळं थांबणार ना. तुम्ही काय सांगणार त्याला की या बोर्ड मध्ये तू लॉग इन, तुझा आहे अकाउंट, लॉग इन कर आणि बघ, चॅप्टर क्लोज, नो फॉलोअप्स. ओके, सो दिस इज हाऊ पॉवरफुल ट्रेलो इज. आणि मी अजूनही तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला ट्रेलोची 10% पॉवर सांगतोय, कारण मला 20-25% माहिती असेल. मलाही अजून 100% पॉवर माहिती नाही, पण ही पुरे आहे, मोर दॅन इनफ आहे आपल्या कामांसाठी. ठीक आहे, सो हे दिस इज शेअर फीचर फॉर यू. आपण हे शेअर फीचर केलंय, क्लोज झालं. पुढचं फीचर आहे ऍक्टिव्हिटी. ओके, सो ऍक्च्युली मी जसं डिस्क्रिप्शन मध्ये इथे लिहिलेलं ना की कुणी काय करावं, तसं इथे ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्च्युली आपण सांगू शकतो की कुणी काय केलं. ओके, सो फॉर एक्झाम्पल मी इथे सांगू शकतो की आय एक्सप्लेन फीचर्स ऑन दिस डेट, से 27 ऑक्टोबर. अशी मी ऍक्टिव्हिटी केली, ती मी लिहिली, कोणी लिहिले ते समोरच्यांना दिसते. ओके, समजा मला ही म्हणजे तुमचे जे टीमचे जे चॅट जे आहे ना, आपण व्हॉट्सअप मध्ये कसं चॅट करतो, ग्रुप चॅट, तसं हे आहे की कोण कोण ऍक्टिव्हिटी काय काय करते, तुम्ही इथे बोलू शकता एकमेकांबरोबर, तुमचे टीम मेंबर्स ज्यांना ज्यांना तुम्ही या बोर्डचा ऍक्सेस दिला ते. सो अगेन पुन्हा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ईमेल करायची गरज नाही आहे. ओके, आता इथे बघा @ टाईप केलं,
@ टाईप केलं तर इथे हे मेंबर्स आले बघा. आता मगाशी विपुल सरांनी सांगितलं ना, मी ऍक्सेप्ट केलं. हे बघा विपुल सर, तुमचं मी ऍड टास्क केलं आणि तुम्हाला सांगितलं हाऊ डू यू लाईक इट. ओके. आता हे विपुल सर समजा माझे बॉस आहेत, मी त्यांना सांगितलं की सर मी काम केलंय, तुम्हाला आवडलं का. मी सेंड केलं, त्यांना नोटिफिकेशन गेलं. देन ही कॅन सिम्पली राईट की येस गुड जॉब और बॅड जॉब, जे काय तुम्हाला सांगायचं आहे. किती जबरदस्त आहे बघा. सो तुम्हाला इथे बिलकुल कम्युनिकेशन लॅप्स होणार नाही, कुठे मिस होणार नाही. एखादी मेल मला आली नाही, गेली नाही, मिळालीच नाही, सगळं झंझट थांबून जाणार उद्यापासून जर तुम्ही याला वापरलं नाही तर. ओके. सो दिस इज ऍक्टिव्हिटी. आणि डेटचं फीचर मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ड्यू डेट. सो आता आपलं 100% टास्क कम्प्लीट झाला तर ग्रीन झाला बघा. ओके. सो नाव माय टास्क इज कम्प्लिटेड अँड आय कॅन प्राऊडली क्लोज दिस. ओके. सगळ्यांना माहिती पडलं की हे सगळं बंद झालंय बघा. हा टास्क पूर्ण ग्रीन दाखवतोय. 13 पैकी 13 टास्क कम्प्लीट झालेले आहेत. ओके. नाव आय कॅन सिम्पली मूव्ह दिस कार्ड. सॉरी, आय कॅन सिम्पली मूव्ह दिस कार्ड. सॉरी, डबल क्लिक झाला. सिम्पली मूव्ह दिस कार्ड टू डन. कम्प्लिटेड. हे बघा, डन झालं. फीचर्स एक्सप्लेन करून झाले माझे. ओके. सो मित्रांनो, हे सगळ्यात पॉवरफुल फीचर जे होते ते मी तुम्हाला दाखवले. याच्यापेक्षा अनेक आहेत, ते तुम्ही एक्सप्लोर करा नंतर. पण दिस इज हाऊ पॉवरफुल ट्रेलो इज. ओके. आता आपल्याला आय थिंक लास्ट इथे काहीतरी कमेंट पण आली बघा. आलं बरं. विपुल वर्मांची कमेंट पण आली बघा, बेस्ट म्हणून. सो लगेच कळतंय आपल्याला. ओके. बरं झालं तुम्ही कमेंट केली, कारण मी ओपन केलं. एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची राहून गेली मगाशी, ती म्हणजे अटॅचमेंट. तुम्ही फाईल ईमेल मध्ये अटॅचमेंट पाठवता ना, तर तुम्हाला इथेच अटॅच करता येईल. तुम्हाला एखादं पीडीएफ डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे. ओके. यू कॅन सिम्पली अटॅच. तुमच्या कम्प्युटर मधून घेऊ शकता, गुगल ड्राईव्ह मधून घेऊ शकता. ओके. सिम्पली एखादी फाईल घ्या. समजा मला एखादी इमेज घ्यायची आहे, मी पुन्हा तुमच्यासाठी टेक्स्ट स्मार्टची इमेज घेतो. सॉरी, हे बघा, ही समजा ही इमेज आहे. ही इमेज मी घेतली, सिलेक्ट केली, तर ती अटॅचमेंट म्हणून आली. ही बघा, इथे अटॅचमेंट म्हणून आली. मी एकच घेतली म्हणून ते दिसते. पण तुम्हाला जे काय फाईल्स असतील, पीडीएफ फाईल्स असतील, वर्ड डॉक्युमेंट्स असतील, एक्सेल शीट असतील, जे काही त्या कामाला लागणार आहे ते सगळं दारुगोळा एकाच ठिकाणी जमा करून ठेवायचा. कम्प्युटरमध्ये आपल्याला 1000 ठिकाणी शोधत फिरायला लागतं. ईमेल मध्ये आपल्याला ती अटॅचमेंट परत परत 10 वेळा डाउनलोड करायला लागते. ते सगळं बंद. ओके. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी एका वेळेला. समजा तुम्ही तुमचं प्रत्येक प्रोडक्टचा एक टास्क बनवला, त्या प्रोडक्टची प्राइस लिस्ट असेल, त्याचे फीचर्स असतील, ते सगळे एका ठिकाणी यादी करून याची बनवून ठेवली. तुमच्या पाहिजे त्या सेल्समॅनला तुम्ही त्याचा मेंबर म्हणून ऍक्सेस द्या, किंवा तुम्हाला कस्टमरला पाठवायचे ते सरळ शेअर करून लिंक पाठवून द्या. किती सिंपल आहे. रोज रोज प्रपोजल शेअर करा, हे करा, कोटेशन पाठवा, काय गरज आहे झंझट करायची. एका ठिकाणी समज सगळं मिळतंय, सगळं कस्टमरला शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही देऊ शकता. ओके. दिस इज, कस्टमरला पाहिजे तर कमेंट पण करता येतील. ओके. सो दिस इज हाऊ इंटरेस्टिंग इट इज. तुमचं सगळी काम वर्क फ्लो जे म्हणतात ना, पहिल्यांदा मॅप करा. वर्क फ्लोचा अर्थ तुमचा कामाचा फ्लो काय आहे. मी जेव्हा आपण मगाशी कानबान बोललो ना, तेव्हा फ्लो सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, सांगितलं तुम्हाला. तर जर तुम्ही तो फ्लो समजून घेतलात, माझ्या कामाचा फ्लो काय आहे, तर मित्रांनो पुढचं फार सोपं होऊन जातं तुमच्यासाठी. जस्ट इथे मी कुठे आलो बरं, स्क्रीन. जस्ट सो सॉरी, कुठे आहे बरं मी. सॉरी. ओके. दिसतंय. दिस इज फीचर्स फॉर यू. ओके. आता एक लास्ट पॉइंट राहिलाय, पण आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जो सुरुवातीला विचारलेला, की आता मला मित्रांनो सांगा की उद्यापासून तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही तुमच्या दिवसाचा किमान 1-1.5 तास कमी करू शकता. किमान म्हणतोय मी. ऍक्च्युअली तुम्ही इफेक्टिव्हली वापरला ना, अर्धा दिवस फ्री कराल तुमचा. पण टू स्टार्ट विथ 1-1.5 तास जो अननेसेसरी ईमेल्स मध्ये, अननेसेसरी टू अँड फ्रो मध्ये, त्याचं त्याला पाठव, व्हॉट्सअप कर, ईमेल शोध, ईमेल सर्च कर, ते सगळं निघून जाणार की नाही जाणार. गिव्ह मी अ क्विक लाऊड फीडबॅक की कसं वाटतं तुम्हाला. आता आवाज नाहीये त्याच्यामुळे लाऊड नाही देऊ शकत, पण तुमच्या कमेंट्स वरून मला कळेल. आता विपुलजींचा लाऊड कमेंट आहे, बरोबर कळेल मला.
ओके, यू कॅन बिकम अ प्रोडक्टिव्हिटी मॉन्स्टर. लोक म्हणतील अरे तू एवढं भारी कसं करतोय काम. कारण बघा मित्रांनो, कामाचा व्याप वाढतच जाणार आहे, तो कमी होणारच नाहीये. आपल्याला नवे उपाय शोधायचे आहेत, जेणेकरून, आणि थँकफुली आपल्याकडे इंटरनेट आहे, तर हे सगळे टूल्स अवेलेबल आहेत. ते टूल्स वापरायचे. आता ट्रेलो जसं मी म्हटलं ना, 8-10 वर्षांपासून अवेलेबल आहे. माझा पहिला ट्रेलो बोर्ड फार जुना आहे, मी आजच बघितला. माझं जुनं लॉग इन केलं ते मी बघत होतो, तो फार जुना होता. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या मते 2015च्या पण आधीचा होता तो. तर एवढं जुनं फीचर आहेत, पण आपण माहिती नसतं म्हणून वापरत नाही. ओके. आणि टेक्स्ट स्मार्ट सिरीजचा मुळात उद्देश हाच आहे की टेक्निकली तुम्हाला कॅपेबल बनवणं. एकदा तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग बनला की तुम्हाला मोबाईलची, कम्प्युटरची, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची भीती नाही वाटणार, प्रेम वाटणार. आणि ते किती जबरदस्त काम आपली कमी करतायत बघा. दिस इज रिअली पॉवरफुल. आणि कॉमन मॅनच्या हातात ही पॉवर आहे. म्हणजे तुम्हाला एक पैसाही खर्च न करता प्रॉपर तुमचं कामाचं मॅनेजमेंट करता येतं, वर्कफ्लो मॅनेजमेंट करता येते. आणि जेव्हा तुमचं घडा भरेल, म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम कराल ट्रेलोमध्ये, तेव्हा तुम्हाला $8-10 पर मंथ द्यायला चिंता वाटणार नाही. कारण ऑलरेडी ट्रेलोने तुमचे कमीत कमी लाखो नाही तर हजारो रुपये वाचवलेले असतील. ओके. जो जो तुमचा वेळ आहे तो दॅट इज इक्विव्हलंट ऑफ मनी. जर तुमचं दिवसाला 1 तास जर वाचवला, महिन्याचे 30 तास जर वाचवले ट्रेलोने, तुम्ही $10-15 पर मंथ द्यायला मागे पुढे बघणार नाही. जे टूल मी वापरतो त्यासाठी मी $200 पर मंथ भरतोय. बट ते माझं खूप काम ऑटोमेट करतंय, खूप काम वाचवतंय. आमच्या टीम मध्ये सिंक आहे, सगळ्यांचं दिसतंय कोणाचं काय काम बाकी आहे. दिस इज पॉवरफुल. ओके, सुपर. टाइम इज मनी. अल्टिमेटली टाइम इज मनी. ओके, पुन्हा मी एकदा कॅमेरा घालवतो माझा, कारण मला स्क्रीनवर कमी दिसतंय त्याच्यामुळे. ठीक आहे, चला आता लास्ट फीचर आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे काही प्रॅक्टिकल केसेस. पण त्या मी तुम्हाला आय थिंक बऱ्यापैकी दाखवल्या आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रॅक्टिकल केसेस दाखवणार नाहीये. तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल केसेस विचारणार आहे. तुम्ही सांगा मला की तुम्ही हे कुठल्या कुठल्या केस बद्दल वापरू शकता ट्रेलो. फक्त कामाबद्दल वापरेन असं नका लिहू. स्पेसिफिक सांगा की कुठल्या प्रोसेस, कुठला वर्कफ्लो मॅनेज करायसाठी तुम्ही उद्यापासून हे वापराल. तुम्ही सांगा आणि आपल्याला सगळ्यांना मिळून प्रॅक्टिकल केसेस दिसतील बघा एकमेकाच्या. तुम्ही सांगत चला, मी टाईप करतो तो. अरे वा, वैशाली मॅडम तुम्ही ERP इम्प्लिमेंटेशन करताय. सो दिस इज ऍज गुड ऍज मिनी ERP. ओके. बिझनेस बाबत असं नका लिहू. कुठली प्रोसेस बिझनेसची तुम्हाला मॅनेज करायची. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, तर डेफिनेटली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तर तुमचं विदाउट वर्कफ्लो मॅनेजमेंट होणारच नाही कधीच. तर तुम्ही ऑलरेडी कुठलं तरी टूल वापरत असाल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताय तर. ओके. इन हॉस्पिटल, मग ही चांगली यूज केस आली बघा. इन हॉस्पिटल मग तुम्ही लिस्ट बनवू शकता, बोर्ड बनवू शकता की तुमच्या हॉस्पिटलच्या कस्टमरचा रेकॉर्ड. सो किती कस्टमर्स आले ते एका कॉलम मध्ये, मग त्यांच्यापैकी किती जणांची ट्रीटमेंट चालू आहे ते दुसऱ्या कॉलम मध्ये, किती जणांची ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे पण पेमेंट बाकी आहे तिसऱ्या कॉलम मध्ये, किती जणांचं पेमेंट कंप्लीट झालंय चौथ्या कॉलम मध्ये, किती जणांचं मला फीडबॅक यायचा बाकी आहे किंवा फॉलोअप विजिट बाकी आहे 5व्या कॉलम मध्ये. ओके. सो ही मी मुद्दामून तुम्हाला केसेस का सांगतोय, कारण मी ते कसे वापरायचे याचे काही उदाहरणं देतोय तुम्हाला. ओके. सो तुम्ही जर मला वर्कफ्लो सांगितला तर मी तो कशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट कराल त्याचे काही बेसिक उदाहरणं देतोय. हा, इन कोर्ट टू मॅनेज ऑल द डेट्स. सो जर तुम्ही वकील असाल तर तुमचे जे क्लायंट्स आहेत त्या प्रत्येक क्लायंटची जी हिस्ट्री तुम्हाला मॅनेज करायची आहे. सो तुम्ही डेट्स मॅनेज करू शकता, हिअरिंगचे कधी येणार आहेत त्याचा एक कॉलम बनवू शकता. कुठल्या तुम्हाला काय पुरावे जमा करायचे असतील तर कोणते कोणते पुरावे लागणार, कधीपर्यंत लागणार, कुणाकडून लागणार. ओके, हे सगळं तुम्ही याच्यामध्ये मॅनेज टास्क करू शकता. व्हेरी गुड. केक शॉप आहे. अगेन केक शॉप मध्ये कस्टमर विचारत असेल ना तुम्हाला की तुमचे कोणते कोणते केक्स अवेलेबल आहेत मला सांगा. तर तुम्ही त्याची प्राइस लिस्टचा एक बोर्ड बनवू शकता. प्रत्येकाचा फोटो, त्याचे प्राइस, त्याचे फीचर्स. ओके. ऑर्डरचं बटन, ऑर्डरची लिंक सगळं त्याच्यामध्ये देऊ शकता तुम्ही. तसं तुम्ही करू शकता. किंवा ज्या ऑर्डर्स तुमच्याकडे आल्यात त्या ऑर्डर्सची एक टू डू लिस्ट बनवा. त्याचा फोटो, इथे फोटो टाकायचा ऑप्शन आहे बघा. सो कुठला केक कोणाला पाहिजे त्याचा फोटो टाका, कस्टमरचं नाव टाका, त्याला मूव्ह करत जा की याच्यासाठी सगळं चेकलिस्ट मध्ये काय काय येणार की याच्यासाठी लागणारं माल सगळा रेडी आहे का माझ्याकडे, याच्यासाठी लागणारे जे काही कस्टमर कडून जे डॉक्युमेंट्स घ्यायचे, फोटो घ्यायचा आहे, पत्ता घ्यायचा आहे, ते आलेले आहेत का, हे सगळे चेकलिस्टचे आयटम आहे. पेमेंट आलेलं आहे का,
कस्टमरचा पत्ता बरोबर आहे का, पॅकेजिंगचं मटेरियल माझ्याकडे अवेलेबल आहे का, ही सगळी टू डू लिस्ट आली आणि मग एक एक करून तुम्ही त्यातले टास्क कम्प्लीट करत चला. ओके. सो जगातल्या कुठल्याही वर्कफ्लोला हे वापरता येईल. इन शॉर्ट स्कूलमध्ये वापरता येईल तुम्हाला. इनफॅक्ट बरेच टीचर्स वापरतायत ट्रेलो बाय द वे. एखादा लेसन घेतला, आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला ट्रेलो ट्रेनिंगच बनवून दाखवलं बघा वर्कफ्लो. सो तुम्ही एखादं लेसन शिकवायचं किंवा एखादा विषय शिकवायचा, समजा जिओग्राफी शिकवायचे, तर ते जिओग्राफीमध्ये कुठले कुठले लेसन्स आहेत, प्रत्येक लेसनच्या अंडर काय काय पॉइंट्स मला कव्हर करायचे आहेत, त्याचे इमेजेस काय काय असणार, होमवर्क काय काय देणार मी. ओके. आणि तो बोर्ड पब्लिक करा आणि मुलांबरोबर शेअर करा एका लिंकमध्ये. सो मुलांना माहिती आहे मला कुठला गृहपाठ सबमिट करायचा आहे. बरं तो गृहपाठ त्यांना दुसरीकडे कुठे सबमिट नाही करायचा, इथेच टाईप करून पाठवायचा आहे, इथेच अटॅचमेंट अपलोड करायचं आहे. दिस इज सो इफेक्टिव्ह. टीचिंगसाठी तर फार वापरला जातो हा ट्रेलो फीचर, ट्रेलो सॉफ्टवेअर. ओके. होमवर्क तर ऑब्व्हियसली स्टुडंट्स वापरू शकतात. कितपत माझा झालाय अभ्यास प्रत्येक टॉपिकचा, सो स्टुडंट पण वापरू शकतात. ओके. बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्वाचं वाक्य सांगतोय, नीट लक्षात ठेवा. ओके. अँड आय वॉन्ट कॅमेरा ऑन फॉर दिस. म्हणजे तुम्हाला मी का कळकळीने म्हणतोय ते पण कळेल. एक गोष्ट नीट पक्की लक्षात ठेवा मित्रांनो, की आपला हा जो मेंदू आहे ना, हा गोष्टी साठवण्यासाठी बनलेला नाहीये. हा गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नाहीये, तर हा प्रोसेसिंग साठी बनलेला आहे. तुम्ही फोन घेता विकत, तेव्हा त्याची स्टोरेज मेमरी जास्त महत्वाची असते की प्रोसेसिंग जास्त महत्वाची असते? तुम्ही काय बघून फोन विकत घेता? किती जीबीची रॅम आहे ते बघून विकत घेता की नाही? सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय असतो तुमचा फोन घेण्याचा? ओके. काही लोक जे मेगापिक्सल बघून विकत घेतात, पण त्यांना काहीच माहिती नसते. पण ऍक्च्युअल फोन विकत घेताना काय बघतो आपण, की याची प्रोसेसिंग काय आहे, याची रॅम किती जास्त आहे. आणि एक्झॅक्टली मित्रांनो आपल्या ब्रेन बरोबर आपल्याला करायचंय. तुम्ही त्याच्यामध्ये कचरा जमा करून ठेवू नका. मला सांगायला खूप अभिमान वाटतो बऱ्याच वेळेला, की शाळेत असताना आम्हाला सणावळ्या कधी पाठ करायला दिल्या मी कधीच केल्या नाहीत. मी मुद्दामून करायचो नाही. मला ते आवडायचं नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला वाटायचं की का लक्षात ठेवायच्या या गोष्टी. इव्हेंट लक्षात ठेवा, पण ते किती साली झाला त्याचा फार रिलेव्हन्स नाहीये. मी नंतर शोधू शकतो. त्यावेळेला गुगल नव्हतं, त्यावेळेला असं वाटायचं पुस्तक काढून बघायचं किती वर्ष झाले तर. तुम्ही ते वर्ष लक्षात ठेवणार, ब्रेन नाही वाया घालवायचं. पण काय घडलं, का घडलं ते लक्षात ठेवायचं, कारण त्याच्यासाठी ब्रेन वापरला गेला पाहिजे. सो प्रोसेसिंग साठी वापरा, स्टोरेज साठी वापरू नका. इट इज नॉट अ स्टोरेज मशीन. सगळं स्टोरेज आहे ते इथे डंप करा. हे सॉफ्टवेअर आहे, असे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत, हजारो सॉफ्टवेअर्स आहेत, रोज नवं टू डू लिस्ट सॉफ्टवेअर येत आहे. ओके. मी तुम्हाला एक एक्सप्लेन केलं, पण ऍक्च्युली खूप सारे आहेत, रोज नवे नवे येत राहतात. पण आता हा जो सॉफ्टवेअर जे किंवा जे काही तुम्ही वापरत असाल तिकडे सगळं तुमचा ब्रेन डंप घ्या. माझ्या डोक्यात जे आहे ते खाली. आपण आधी माइंड मॅप पण बघितला बघा पहिल्या एपिसोड मध्ये. सो माइंड मॅप मध्ये पण ब्रेन डंपच आहे. तुम्हाला डोक्यात जे वाटतं विचार ते सगळे उतरवून काढा. ओके. डोक्याला पहिल्यांदा फ्री करा विचार करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी. ओके. सो हा थॉट खूप पॉवरफुल आहे आणि हा थॉट तुमच्या डोक्यात यावा म्हणून तुम्हाला टाईप करायचंय, आय विल यूज माय माइंड फॉर प्रोसेसिंग. टाईप करा, आय विल यूज माय माइंड फॉर प्रोसेसिंग. मराठीत लिहायचं तर मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहायचं इंग्लिशमध्ये लिहा, पण हा थॉट तुमच्या डोक्यात आलाच पाहिजे. आय विल यूज माय माइंड फॉर प्रोसेसिंग. ग्रेट. सुपर सुपर सुपर. थँक्यू मित्रांनो. आणि नक्की आवर्जून करा. फार जास्त लक्षात ठेवण्यावर भर देऊ नका. तुमची कामं तुम्हाला वाटतात, मला हे अजूनही एक 4-5% कामांबरोबर असंच होतं. मी ठरवतो की नाही लक्षात आहे, मी नंतर करेन, पण ते होत नाही अनलेस यू पुट इट ऑन पेपर. खूप मुश्किलने मी सवय लावली स्वतःला, पण एव्हरीथिंग दॅट कम्स टू मी गेट्स ऍडेड इन टू माय टास्क मॅनेजमेंट सिस्टम. एकदा ते टास्क मॅनेजमेंट मध्ये गेलं की भले 4 वर्षानंतर जरी गरज लागली तरी ते काढता येते. मग त्याला मेमरीवर डिपेंड राहण्याची गरज नाही. ओके. सो हे खूप महत्वाचं फीचर आहे. खूप महत्वाचं आहे हे वापरणं, फीचर नाही. आणि एक मगाशी मी तुम्हाला नोटिफिकेशन एक्सप्लेन केलं नव्हतं, तर इथे हा सगळ्यात वरती लाल कलरचा हा
आयकॉन दिसतं बेलचा, दॅट इज नोटिफिकेशन. ओके, सो इथे तुम्हाला नोटिफिकेशन येतात बघा. इथे मगाशी एक कमेंट आली ना, ती नोटिफिकेशन मध्ये आली आहे बघा. ओके, सो तुम्ही जे जे वॉच करणार आहात ते येईल, तुम्ही जे जे बोर्ड स्वतःहून बनवले त्याचे अपडेट्स येतील. ओके, इथे सगळे रांगेत येतील. सो तुम्हाला एका शॉर्ट मध्ये, तुम्ही एकदा ट्रेलो बोर्डवर आलात, रोज सकाळी यायचं, बोर्डवर बघायचं कोणाचं काम किती बाकी आहे, कोणाचं काम कशामुळे अडकलंय, एका स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे. दिस इज हाऊ पॉवरफुल इट इज. ओके, वर्कफ्लो मॅनेजमेंट आणि ट्रेलो हे ऍप तुमच्यासाठी अशा प्रकारे मी एक्सप्लेन केलं. क्वेश्चन आन्सर कडे आपण आता जातो आहोत. आय एम शुअर तुमचे काही प्रश्न असतील, प्रश्न आपण घेऊया मित्रांनो. पण त्यापूर्वी नेहमीप्रमाणे मला मास्टर माइंड सिरीज बद्दल सांगायचं आहे की तुम्ही याचं रेकॉर्डिंग आणि येणारे मास्टर माइंडचं रेकॉर्डिंग कसं मिळू शकता. सो टाईप पी फॉर युअर परमिशन. तुमची परमिशन असेल तर आणखीन 5 मिनिटं घेतो, मास्टर माइंड सिरीज बद्दल सांगतो आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांकडे जाऊया. हे असं पकडून माझा हात दुखायला लागलाय. सो मित्रांनो, बेसिकली मी सांगितलं मास्टर माइंड सिरीज थोड्या वेळासाठी मी फ्री दिलेली आहे. तुम्ही व्हॅल्यू बघताय किती आहे, तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची त्याच्यात नक्की ताकद आहे, कारण मी स्वतःचं आयुष्य या गोष्टी वापरून बदललेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडेंटली ते सांगू शकतो. सो हे मास्टर माइंड सिरीज मी फ्री देतो आहे, परंतु त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते पेड असणार आहे आणि ते तुम्हाला इथे मी स्क्रीनवर दाखवतोय की मास्टर माइंड सिरीज बेसिकली जस्ट मिनिट. हा, सो ही मास्टर माइंड सिरीज आहे ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला विचाराने समृद्ध, थिंक स्मार्ट, ज्ञानाने बलवान, ओके सॉरी ज्ञानाने बलवान इज थिंक स्मार्ट, त्याच्यानंतर तांत्रिक
हॅलो, तुम्हाला आवाज येतोय माझा? हा, आता कमेंट्स पण येत आहेत आणि आवाज पण येतोय. ओके, सॉरी. मित्रांनो, तुमचे प्रश्न आता इथे विचारू शकता. ही जी मी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि समाविष्ट व्हा. आणि सोबत आता प्रश्नोत्तर घेऊया आपण. मी क्वेश्चन आन्सर साठी सेशन ओपन करतोय. हे सेशन संपेपर्यंत म्हणजे पुढे 10 मिनिटात जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मनी स्मार्ट ही जी आपली इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड सिरीज येणार आहे त्याचे जेवढे पण एपिसोड्स होतील मला आता सांगता येत नाही पण किमान 5-6 होतील माझ्या मते, ते तुम्हाला मिळतील. ओके, आय होप तुम्हाला कमेंट्स करता येतात. कोणीतरी टेस्ट कमेंट्स करा किंवा प्रश्न असले तर विचारा, म्हणजे मला कळेल की कमेंट्स येत आहेत आणि तुम्हाला माझा आवाज पण येतोय. आय होप सो. कमेंट करा. हॅलो. लुक्स लाईक कमेंट्स येत नाही किंवा तुम्हाला माझा आवाज येत नाही. कमेंट करा, कमेंट टाईप करा. जर माझा आवाज येत नसेल तर कमेंट टाईप करा. मित्रांनो, कमेंट्स मला दिसत नाही आहे, सो तुमचे प्रश्न मी विदाउट कमेंट्स घेऊ शकणार नाही. मी इथे लिंक देतो आहे तुम्हाला. कमेंट्स मध्ये मी लिंक पेस्ट केलेली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. ओके, आता कमेंट्स पुन्हा यायला लागल्यात. बहुतेक काहीतरी इश्यू आहे. नो वॉइस. आता आवाज येतोय का माझा? काहीतरी गडबड आहे बहुतेक. काय, नॉट शुअर. ओके ओके, आय एम नॉट शुअर काय गडबड झाली आहे, पण बहुतेक तुम्हाला माझा आवाज येत नाहीये. पण माझ्याकडे ऑडिओ बरोबर आहे असं दिसतंय. काही हरकत नाही. आय थिंक आय विल वेट फॉर 1 or 2 more minutes. आणि असं पण आपलं सेशन झालेलं आहे. जर तुमचे काही प्रश्न असले तर ते मला तुम्ही नेटबेटच्या फेसबुक पेज मध्ये विचारू शकता आणि मी तिकडे तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन.